जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रंगाच्या चरणी वंदन करते। परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत घालते। परमपूज्य मंदाताई शास्त्रीजींच्या चरणी वंदन करते। जयश्री ते समोर बसल्यात त्यांनाही वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांना वंदन करते। आता दुपारचा विषय पारमार्थिक वय कशाला म्हणायचं असा विषय आहे। त्याच्या आधीचा फक्त एक सकाळचा एक प्रक्रिया राहिलेली होती। आपण कालचा सकाळचा विषय होता एकतर नामाच्या पाठीमागचा शास्त्र विचार आणि एखादी प्रक्रिया। नाम कशासाठी घ्यायचं तर त्याच्यामध्ये काही प्रक्रिया आहेत का, तर नामसाधनेमध्ये पण खूप सुंदर प्रक्रिया आहेत। त्यातली एखादी प्रक्रिया बघू आपण की नामसाधना किती उंचीची आहे आणि ती किती प्रकाराने आपल्याला एक साधक म्हणून मदत करते हे आपल्याला बघायचं असेल तर एखादी प्रक्रिया बघू। विषय निघाला, कोणीतरी प्रश्न विचारला होता। समर्थ सांगतात उठताना बसताना झोपताना नाम घ्यायला सांगतात, कशासाठी, या नामाचा काही उपयोग आहे का, असं नाम कशासाठी घ्यायचं। तर संतांनी असे सांगितलं की इतका सोपा मार्ग सांगितला, पण त्यामागचा विचार मात्र खूप महत्त्वाचा आहे। तो विचार आपण बघू। तो विचार असा आहे की लक्षात घ्यायचं की आज सकाळच्या प्रवचनामध्ये आता नाम कोण घेतं, जीवात्मा घेतोय नक्की कळलेलं असेल। याचा अर्थ नाम घेणारा जो कोणी आहे तो शरीररूपी उपाधीच्या आतमध्ये आहे, एवढं तर नक्की कळलं असेल। नाम घेणारा जो कोण आहे तो शरीररूपी उपाधीच्या आतमध्ये आहे। जे कर्म तुम्ही आम्ही करतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत शेकडोनी हजारोनी कर्म आपण करतो एका दिवसाची। तर आयुष्यामध्ये किती कर्म केले ज्याचे त्यांनी गणित घालावं। आपण अखंड कर्माशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे अखंड कर्म करतच असतो। केलेली कर्म या देहाच्या शरीराच्या उपाधीच्या बाहेर आहेत, म्हणून कर्म शरीराच्या बाहेर जगामध्ये केलेली आहेत। कर्ता जो आहे तो शरीराच्या आतमध्ये आहे। या दोन्हीच्या मध्ये जेव्हा नाम घेत कर्म केलेलं आहे तेव्हा शास्त्र असं म्हणतं जे कर्म आपण करतो त्या केलेल्या कर्माचा लेप, आता कर्माचा लेप याचा अर्थ कर्म केल्याबरोबर त्याचं जे सुखदुःख रूपी फल आहे ते आपल्याला भोगावंच लागतं, त्याच्यातून सुटका नाही। अज्ञान दशेमध्ये जी जी कर्म केली जातात ती सगळी कर्म आपल्याला फल देऊनच पूर्ण होतात। याचा अर्थ ते ज्ञानाने करा काही करा पण त्या कर्माचं फळ सुखदुःख रूपी आपल्याला भोगावं लागतं। पण जर नाम साधनेमध्ये जाणीवपूर्वक नाम घेऊन जर आपण कर्म केलं तर त्या कर्माचा लेप मुखामध्ये असणारं जे नाम आहे, नाम घेत कर्म केलेलं असेल तर त्या नामाला म्हणजे पर्यायाने नामीला लागतो। म्हणजे राम घेत जर कर्म केलं असेल तर ते रामाला कर्म तो त्याचा लेप लागतो। कृष्ण म्हणून बोलवलं तर त्या कृष्णाला लागतो। त्यामुळे कर्माचा लेप जेव्हा त्या नामाच्या नामीला लागतो तेव्हा ज्या जीवानी कर्म केलेलं आहे तो त्या जीवाला त्या कर्माचा लेप लागत नाही, म्हणजे त्या कर्माचं सुखदुःख रूपी फल त्याला भोगावं लागत नाही। जर त्या कर्माचं सुखदुःख रूपी फल भोगावं लागत नसेल असं असेल तर संचितामध्ये जे कर्म भर पडली जाते ती संचिताची भर त्या ठिकाणी थांबली जाते। लक्षात येईल किती मोठं संचित घेऊन आले आपल्याला माहिती नाही, प्रचंड मोठं संचित आहे, त्यात दररोज शेकडोनी हजारोनी कर्म करतोय, त्याची भर पडती आहे आणि त्यामुळे मोक्षाच्या दिशेने चाललोय पण किती लवकर जायला पाहिजे ते काही होत नाहीये। मग क्रियमाण कर्माचा वापर कुठं करायचा आहे आपल्याला। क्रियमाण कर्माचा वापर करताना आपल्याला निश्चितपणाने विचार करायचा आहे की कर्म नामसाधनेमध्ये केलं तर त्या कर्माचा लेप जीवाला न लागता, म्हणजे जो आपण नाम घेणार आहोत त्याला न लागता नामाच्या नामीला लागतो, म्हणजे त्याचं फल देणं किंवा नाही ते त्याच्यावरती आहे। आपल्याला त्याचं त्या कर्माचं फल भोगावं लागत नाही, म्हणजे ते संचितात जाऊन पडत नाही। एक मोठं आपल्याला काहीतरी फल त्याचं मिळालं आणि जेव्हा ते पडत नाही तेव्हा हळूहळू ते गाठोडं आहे तितकंच राहतं, कारण क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा आपण वापर केला। आणि जर असा अभ्यास करू, आणखीन नाम घेऊ, काही पुण्य साठलं तर हळूहळू तो जो साठा आहे तो कमी होईल। आणि मग शास्त्र म्हणतं की आत्यंतिक नामाने चित्तशुद्धी झाली, चित्तशांती झाली, झाला चित्ताचं चैतन्यातलं आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं तर ते संचित जळून जाईल। पुढचा प्रवासही तो नामाच्या साह्याने होऊ शकतो। पण कर्म निर्लेप करणं, कर्माचा लेप आपल्याला लावू न देणं हे नामसाधनेच्या दृष्टिकोनातून
कर्म करताना जर आपण नाम घेतलं तर हे सहज घडण्यासारखं आहे. परमपूज्य काका आणखीन एक सोपं सांगतात. ते म्हणतात आता बँकेमध्ये काम करणारा कोणीतरी ज्याला कॅश द्यायची आहे घ्यायची आहे, त्यांनी काय करायचं? मग त्यांनी एक एवढं करावं की कर्म करायच्या सुरुवातीला प्रारंभी नाम घ्यावं आणि ते कर्म संपल्याबरोबर घ्यावं. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण एकदा स्वतःवरती प्रयोग करून बघा. लक्षात येईल की सुरुवातीला नाम आठवतं, ते कर्म संपल्यानंतर आपल्याला आठवतच नाही आहे सत्य. कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी नाही आठवत आहे सत्य. त्यापेक्षा नाम घेत कर्म करणं खूपच सोपं आहे. मग जे सोपं आहे ते आपल्याला करता येणं शक्य आहे. पण जर केवळ नाम घेण्याने माझं कर्म निर्लेप होणार असेल, त्या कर्माचं सुखदुःखरूपी फळ मला भोगावं लागणार नसेल, तर मला वाटतं ह्यासारखं मोठं फळ नाही. मग इतकं जर सोपं आहे तर आपल्याला म्हणून समर्थ म्हणतात की बाबा फुकाचं नाम आहे, ते घ्यायला तुला काय जातं, बाबा घे की. म्हणजे ते कर्तृत्व आपल्याकडे येतच नाही, कारण ते तिकडे न कळतच कोणाकडे जातं, तर ज्याचं नाम घेतलेलं आहे त्याच्याकडे जातं. आणि म्हणून कर्म निर्लेप करणं हे कशाच्या साह्याने सहज शक्य आहे, तर ते नामाच्या साह्याने शक्य आहे. अजून एक सुंदर प्रक्रिया त्याच ठिकाणी दिलेली आहे की विषय दोनदा निघाला की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. आता मुखामध्ये नाम असताना लगेच मोक्ष आहे, शक्य आहे का? आपल्याला ते अत्यंत खोटं वाटतं की कसं काय शक्य असेल. पण जर तुकोबारायांसारखे संत सांगत असतील तर ते असत्य तरी असेल का? थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल ते असत्य नक्की नसलं पाहिजे. त्यात काहीतरी तर सत्यता यथार्थता असली पाहिजे. मग काय घडत असलं पाहिजे? जेव्हा मुखामध्ये नाम आहे, साहजिकच ज्यावेळेला आपण मुखामध्ये नाम घेतो, खरंच मनापासून नाम घेतलेलं असेल, तर ज्याचं नाम घेतो त्याचं रूपही आपल्याला सहज नकळत आठवतंच. नामशास्त्राचं आणखीन एक सिद्धांत सांगितलं की जी जी नामं आहेत ती सगळी काय आहेत, तर ती बीजं आहेत. बीजं म्हणजे त्याच्यामध्ये अनेक सामर्थ्य असं असणारं ती बीजं आहेत. आणि ज्या वेळेला ती नाम आपण घेतो ते कळत न कळत ते कसं रूप धारण करतं, आपल्या अंतःकरणामध्ये ते नामच रूप धारण करतं. आणि ते जे रूप अंतःकरणामध्ये धारण केलं जातं त्याला अंकुर म्हणतात. मग बीजाला अंकुर फुटतो, कारण आपण नाम घेतो. ज्या क्षणी नाम घेतो तेव्हा नाम घेताना मुळामध्ये शब्द हा वायुस्वरूप आहे. हा वायुस्वरूप असणारा शब्द कुठून निर्माण होतो? जेव्हा श्वास घेतो तेव्हा काहीतरी ऊर्जा निर्माण होते. शास्त्रांनी म्हटले तो स्पंद. स्पंद हा शब्द योगवशिष्ठातला वशिष्ठांनी वापरलेला शब्द स्पंद. स्पंद निर्माण झाला की ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा निर्माण झाली की नाम घेतो. नाम घेतल्यानंतर त्या नामाला पुन्हा प्राणशक्ती लागते. ती प्राणशक्ती लागली की मग ते नाम आपण अगदी मनापासून घेतो, कारण आपलं काय तर ज्या देवावरचं नाम आपण घेतो त्याच्यावरती आपलं प्रेम आहे म्हणून मनापासून घेतो. मनापासून घेता घेता इतका विश्वास आहे की ह्या नामाच्या सह्याने मला खूपच बरं वाटणार आहे, नाम मला खूप काही देणार आहे, हा विचार बुद्धीचा आहे. याचा अर्थ एक नाम घेतल्याच्या पाठीमागे काय काय आहे? प्राणशक्ती आहे, मनशक्ती आहे, बुद्धिशक्ती आहे. या सगळ्या शक्ती लक्षात येईल. हे आपल्या कळत न कळत जे जे काही आपल्या आतमध्ये 5 कोश बसवलेले आहेत, हे सगळे कोश ते नाम कळत न कळत हे सगळे शुद्ध होत जातात. आणि असे शुद्ध होत जाता जाता ज्याचं नाम घेत आहे त्या प्रत्येक त्या कोशामध्ये ते नाम बसतं आणि जणू काही एक सूक्ष्म रूप स्पंद रूप धारण करतं. आणि ते स्पंद रूप सूक्ष्म रूप त्यालाच त्याने म्हटलंय जे नाम तुम्ही आम्ही घेतो त्या नामाचा अंकुर म्हणजे ते रूप. प्रत्येक नाम आपल्या अंतःकरणामध्ये सुंदर तयार करतच असतं, पण ते आपल्याला कळतही नाही. नकळत होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि मुखी नाम, ज्या वेळेला मुखाने नाम घेतो तेव्हा आपण सहज म्हणतो की आपल्याला होणारं ज्ञान कसं होतं? ज्ञान आज मला एखादं समोर वस्तू दिसते, मला तुम्ही सगळे दिसताय, तुम्हाला मी दिसते, हे होणारं ज्ञान कुठून आहे? जर बघत असाल तर डोळ्यातून नक्कीच आपली अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर येते. जी वस्तू आपल्याला दिसते त्या वस्तूच्या आकाराची होते आणि मग आपण म्हणतो की अरे मला वस्तूचं ज्ञान झालं. तांब्या दिसला याचा अर्थ हे तांब्या ही वस्तू, माझी अंतःकरण वृत्ती जेव्हा या तांब्यापर्यंत जाईल तेव्हा ती आकाराच्या त्या होईल, तेव्हा मी म्हणायला अरे हा तांब्या आहे. याचा अर्थ तांब्याचं ज्ञान वृत्ती ज्ञान आहे. तसं अंतःकरण वृत्ती जर भगवत नामाने भरलेली असेल, जितका वेळाला ती नामाने भरलेली असेल तेव्हा वृत्ती कोणत्या आकाराची असते? ती नामाकार असते. वृत्ती जर नामाकार असेल तर नाम कोणाचं आहे? तर ते ज्या परमात्म्याचं आहे ते ईश्वराचं आहे. आणि पुन्हा लक्षार्थाने बघितलं तर ते ब्रह्माचंच आहे.
आणि म्हणून वृत्ती कशी आहे? वृत्ती नामाकार आहे, म्हणजेच वृत्ती ईश्वराकार आहे. ईश्वर ज्ञानस्वरूप आहे, म्हणजेच नाम जेव्हा वृत्ती नामाकार आहे म्हणजे वृत्ती ज्ञानाकार आहे. वृत्ती नामाकार आहे म्हणजे वृत्ती ब्रह्माकारच आहे. पण ती ब्रह्मकार आहे कळतं का? कारण अनुभव घेणारा कोणीच नाही. जिथे अनुभव घेणारा कोणी नसतो तो खरं तर अस्सल अनुभव असतो, पण तो अस्सल अनुभव असतो हे आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून सरळ म्हटलंय की जितका वेळ मुखी नाम हाती मोक्ष. कारण जितका वेळ मुखामध्ये नाम आहे तितकं अंतःकरणामध्ये कोणताही विषय नाही, तिथे प्रपंच नाही, विषय नाही, दुसरं काहीच नाही. कारण वृत्ती सूक्ष्म आहे. वृत्तीमध्ये एक तर प्रपंचाचा विषय तरी असेल किंवा परमात्मा तरी असेल, भगवंत तरी असेल. जर वृत्ती नामाकार असेल तर तिथे नामाशिवाय दुसरं काही नाही. आणि नामाशिवाय दुसरं काही नाही म्हणजे ईश्वराशिवाय दुसरं काही नाही, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. मग तितका वेळ तरी आपण सगळ्या विषयापासून दूर आहोत की नाही? मग आपल्याला आपण तितका वेळ मुक्तच आहोत की नाही? तेवढा काही क्षण असेल, आत्यंतिक कमी अल्प क्षण असेल, पण तेवढा अल्पक्षणाचा निर्विषय आनंदामध्येच आहोत ना. नामातला आनंद निर्विषय आनंद आहे, जो तुम्ही आम्ही भोगायला आम्हाला कधी आपण स्वतःला शिकवलेलंच नाही. आपल्याला सविषय आनंदाची खूप सवय आहे, पण निर्विषय आनंद मध्ये तो सुद्धा भोगता येतो हे आपणच आपल्याला कधी समजावलेलं नाही. जसजसे हळूहळू नाम घेऊ आणि मग लक्षात येईल की नामाच्या साह्याने अमृत तत्वापर्यंत जेव्हा जातो, त्या अमृत तत्वाचं अत्यंत मनापासून जेव्हा प्रेमाने नाम घेतो, तेव्हा जनाबाई म्हणू शकते की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. याचा अर्थ रसनेमध्ये त्या नामाचा इतका परिणाम आहे की रसनेमध्ये माधुर्य येऊनच जातं. रसनेमध्ये माधुर्य केव्हा येऊन जाईल नामाचं? तेवढा माझा विश्वास असेल तर, तेवढी माझी श्रद्धा असेल तर, निष्ठा असेल तर. आणि म्हणून पुन्हा आपल्याला श्रद्धेवरतीच यायला लागतं, निष्ठेवरतीच यायला लागतं. या दोन विचारा आपण जे सकाळचा राहिला होता तो बघितला. आणि आपण आत्ताच्या माझ्याविषयी आपला जो आत्ता चिंतनाचा जो विषय मला दिलेला त्याचं चिंतन आहे तो म्हणजे पारमार्थिक वय कशाला म्हणायचं. आता खरंच प्रश्न आहे, पारमार्थिक असं काही वय असतं का? असं काही नाही. मग पारमार्थिक वय असेल तर आपल्याला परमार्थ म्हणजे काय ते समजून घ्यायला लागेल. तर हे आपल्याला माहिती आहे, काकांना म्हणतात यांना आपण पुष्कळ ऐकलेलं आहे. परमार्थ जे अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य आहे. लौकिकातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळणार आहेत, बाजारामध्ये गेले तर मिळणार आहेत, सगळं मिळणार आहे. पण अशी एक गोष्ट आहे की जी आपल्याला कुठेही मिळणार नाही, ती मात्र त्याच्यासाठी आपल्याला संतांकडे सद्गुरूंकडेच यावं लागेल. आणि म्हणून परम अर्थ स्वतःचं स्वरूप जे आहे ते नाही आपल्याला कुठेही मिळणार. बाकी काही बाजारामध्ये मिळू शकेल, धनाने मिळू शकेल. आणि म्हणून शास्त्र अगदी सोपं म्हणतं की अज्ञानामध्ये का विना मला जे सुख मिळतं ते तरी मला बाजारात मिळतं का? मला पैशाने धनाने गादी विकत घेता येते, पण मला धनाने झोप नाही विकत घेता येत. जिथे अज्ञानाने का होईना मला स्वरूपाचे अत्यंतिक निर्विषय आनंदाची प्राप्ती क्षणकाल अज्ञानाने होऊनच जाते, पण तेही मला विकत नाही घेता येतो. ते मला काय आहे तर ते मला संतांकडे समजून घ्यावं लागेल. मग हे पारमार्थिक वय कोणाचं आणि किती आहे? याला असं काही आहे का की केव्हा त्याला वय असतं काय असतं? गमतेनी काका नेहमी म्हणतात परमार्थ हा थोर खेळ आहे, हा पोर खेळ नाही आहे. त्यांचं आवडीचं वाक्य आहे. परमार्थ हा थोर खेळ आहे, पोर खेळ नाही. आणि थोर खेळ असेल तर आपल्याला बुद्धीने थोडं मोठं व्हावं लागतं. आणि बुद्धीने मोठं होणं याचा अर्थ काही शरीराने वाढायचं नाही, बाकी काही नाही. पण थोर याचा अर्थ विचाराने कर्म करायचं. परमार्थ हा विचारांचा आहे, तो कृतीचा नाही. जिथे कृतिशीलता खूप आहे तिथे चिंतनशीलता कमी आहे, आणि जिथे चिंतनशीलता वाढते तिथे साहजिकच कृती कमी होऊन जाते. आणि मग असा विचार केल्यानंतर लक्षात येतं की परमार्थिक वय कशाला म्हणता येत. ऋग्वेदामध्ये तर मुळामध्ये जीवन यज्ञ ही संकल्पना आहे. पुन्हा मला वेदांकडे जावंच लागेल, कारण हा विचार सगळा मूलगामी विचार आहे. जीवन यज्ञ ही संकल्पना असेल तर ह्या जीवन यज्ञ संकल्पनेमध्ये एक खूप सुंदर विचार आहे की ज्या वेळेला सगळी वेदांची उत्पत्ती झाली, सगळं झालं, तर पहिल्यांदा नारायणाने नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. हे आपण बरेच वेळेला ऐकलं आहे की नारायणाच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. एक जिज्ञासा निर्माण झाली की मला निर्माण करणारा कोण आहे आणि मला कशासाठी निर्माण केलं. ही जिज्ञासा ज्याच्या मनात निर्माण झाली त्यांनी आपला निर्माता बघण्यासाठी चारी दिशेला पाहिलं. म्हणून तो कसा झाला? तो चतुरानन झाला.
एक चतुरानन शब्द आपल्या समोर आहे, एक आपल्याकडे दशानन शब्द आहे. शब्द आपण अत्यंत सहज वापरतो. एक चतुरानन आहे तो ब्रह्मदेव आहे आणि दशानन आहे तो रावण आहे. आणि जेव्हा शास्त्रशुद्ध अभ्यास करायला जातो तेव्हा लक्षात येतं की 10 आननानी म्हणजे 10 इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांनी अखंड भोग भोगणारे तुम्ही आम्ही सगळे आधुनिक दशाननच आहोत. आम्ही कधी चतुरानन झालो का? माझा निर्माता कोण आहे? कशासाठी मला जन्माला घातलेला आहे? हा कधीतरी प्रश्न पडला पाहिजे. आणि जेव्हा प्रश्न पडला तेव्हा ब्रह्मदेवानी तसा उलटा प्रवास केला. त्याच ज्या कमळातून निर्मिती झाली, अंधार 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 अंधार, म्हणजे डोळे मिटल्यानंतर अंधाराशिवाय काही नाही, याचा अर्थ स्वरूपाचं चिंतन 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 करता करता मग बराच काळ अंधार गेल्यानंतर उजेडी राहिले उजेड होऊन, अंगणात झाडं कैवल्याचं. नंतर कळलं माझा निर्माता कोण आहे तो. ही विश्वाच्या उत्पत्तीची सांगितलेली कथा ऋग्वेदामध्ये येते. आणि मग इथे लक्षात येतं की त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलं जेव्हा ब्रह्मदेवाला निर्माण झालं आणि ब्रह्मदेव विचार करतोय माझं कार्य काय. आणि नारायण सांगतायत की काय करायचं आहे, तर मानवाची निर्मिती, याचा अर्थ प्राण्यांची निर्मिती करायची आहे. आणि मग निर्मिती करताना आता पुन्हा एक मग मानव बनवला. मग कथा सांगितली जाते पहिल्यांदा कोणाला बनवलं गेलं, तर मग आपल्याकडे जिथून आपल्यासारखे मानव बनवले गेले तो म्हणजे स्वयंभुव मनू आहे आणि शतरूपा त्याची पत्नी आहे. त्यांनी प्रश्न विचारला की आमची निर्मिती कशासाठी, आम्हाला कशाला जन्माला घालायचं, म्हणजे कशाला घातलंय, कशाला आमची निर्मिती केली. आणि ब्रह्मदेव त्यांना असं सांगतायत, नारायणाने मला असं सांगितलेलं आहे की नरदेह मिळालेला आहे कशासाठी, तर उत्तम संतती निर्माण करण्यासाठी. पहा बरं सांगितलं उत्तम संतती, याचा अर्थ उत्तम संतती जाणीवपूर्वक निर्माण केली जाते, ती कशी केलेली उत्तम संतती नसते. आता उत्तम संतती कशी निर्माण करायची खूप शास्त्रशुद्ध विचार आहे, तेवढा विचार मी तिथे जात नाही कारण तो खूपच शास्त्रशुद्ध विचार आहे. पण अशी जाणीवपूर्वक निर्मिती कोणी कोणी केलेली आहे, ही केलेली आहे. आता लक्षात येईल की मुळात पारमार्थिक वय इतकं छोटं आहे, लहान मुलगा आहे, 2-3 वर्षाचा पोरगा आहे, ज्याचा खेळ फक्त काय आहे, आपल्या बरोबरच्या सवंगड्याने एकत्र जमवायचं, दगड आणि गोटे गोळा करायचे, बागेतली फळं गोळा करायची, फुलं गोळा करायची, पानं गोळा करायची, त्या दगडाला माझा नारायण म्हणून फुलं घालायची, पत्री घालायची आणि सगळ्यांना सांगायचं विश्वाचा आधारस्तंभ कोण आहे, नारायण आहे. हा नारायण तुमची आमची सगळी सोय करतो, तो जन्माला घालतो, तो तुमचा आमचा आधार आहे, आश्रय आहे. हे जेव्हा 3 वर्षाच्या ह्या मुलाच्या मुखातून त्याचे सखे ऐकायचे तेव्हा ते म्हणायचे, अरे हे ज्ञान तुला कोणी दिलं, हे ज्ञान तुला कोणी दिलं. आणि हा मुलगा म्हणतोय की मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हा माझी माता कुठे होती, तर ऋषींच्या आश्रमामध्ये होती, तेव्हा त्यांचे काही शब्द मी ऐकलेत, अखंड नारायण नारायण मी ऐकलेलं आहे, नारायणाचं कार्य कसं चालतं हे मी ऐकलेलं आहे, ब्रह्मचर्चा मी ऐकलेली आहे आणि हे सगळं मी माझ्या मातेच्या उदरामध्ये ऐकलं. कथा कोणाची आहे? प्रल्हादाची. लक्षात, प्रल्हादाच्या जन्माच्या वेळेला सुद्धा पहिली याची जी 3 भावंड आहेत, हिरण्यकश्यपूचा, याचा अर्थ तो दैत्य आहे. मुळात दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला तो आहे. मोठी जी 3 मुलं आहेत, लाद, अनुल्लाद आणि सल्लाद, ही तिन्ही आपल्या पित्यासारखी अत्यंत कशी आहेत, तर ती दानवी वृत्तीची म्हणजे राक्षसी वृत्तीची आहेत, दैत्य वृत्तीची आहेत. आणि दैत्य याचा अर्थ ते उपासक आहेत, पण ते नारायणाचा द्वेष करतात. ते कोणाची उपासना करतील? ब्रह्मदेवाची तरी उपासना करतील, शिवाची उपासना करतील, सकामतेने उपासना करतील. आपल्यापेक्षा ते अधिक उपासना करणारे आहेत, पण ते नारायणाचा द्वेष करणारे आहेत. अशा कुळामध्ये तो आहे. आणि ह्या कयाधूला पण तेव्हाही माहिती आहे की आपली 3 मुलं कशी आहेत, तर बापाच्या वळणावरती गेलेत. तिला असं वाटतंय मला एखादा तरी भक्त असा व्हावा. आणि म्हणून मग कथा सांगितली जाते की एक दिवस कुठे गेलेला आहे, संतापून संतापून हिरण्यकश्यपू कुठे शिकारीला गेला आणि परत आला. आणि ती म्हणते काय नाथ लगेच परत आलात, शिकार नाही मिळाली? नाही म्हणे मी परत आलो. चिडलेला होता भयंकर, का परत आलात, शिकार मिळाली नाही म्हणून का? तर नाही, मी जंगलात शिकारीला गेलो आणि जिथे शिकारीला गेलो तिथे झाडावरच्या पक्ष्याकडून ऐकलं की तो पक्षी काय म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता. संताप आला म्हणे. ती म्हणते कसं काय शक्य आहे, पक्षी कसं काय नारायण म्हणेल? नाही, तो मी तुला पुन्हा सांगतो, तो नारायण नारायणच म्हणत होता. ती म्हणते नाही हो, पक्षी नारायण नाही म्हणणार.
हिने अत्यंत गोड बोलून त्यांच्याकडून पुन्हा नारायण नारायण वदवलंय. किती वेळा? 108 वेळा. आणि त्या समागमातून झालेलं पोर कोणतं आहे तर ते प्रल्हाद आहे सांगतो. याचा अर्थ त्या जीवावरती पहिला संस्कार कोणता आहे तर त्या नारायणाच्या नामाचा संस्कार आहे. मग असा संस्कार आपल्यावरती आहे की नाही आपल्याला माहिती नाही. आता त्याचा बालवयातून झाला, आपल्यावरती काही आहे की नाही आपल्याला माहिती नाही. आपल्याला विचार करायला लागेल केव्हा. पण प्रश्न आहे पारमार्थिक वय कशाला म्हणतात. आता लक्षात येईल या प्रल्हादाच्या ह्या कथा बघितल्यानंतर लक्षात येईल की ह्याच्यावरती तिथेच गर्भामध्ये संस्कार झाला आहे. असाच संस्कार आपल्याला आणखीन एक चरित्र बघितलं तर होतं ते म्हणजे गुरुदेव रानाडे, जे राधाकृष्णांचे गुरु आहेत. गुरुदेव रानाड्यांचे अनेक पुस्तकं आहेत. नामावतारच मानलं जातं त्यांना. जसे गोंदवलेकर महाराज महाराष्ट्रामध्ये नामावतार मानले जातात तसे कर्नाटकामध्ये गुरुदेव नामावतारच मानले जातात. कट्टाचा नेम निंबाळला जर कोणी गेलं असेल तर अतिशय सुंदर आश्रम आहे तो. गुरुदेवांच्या मातेला म्हणजे त्यांचे जे गुरुदेव भाऊराव उमरीकर ज्याला म्हणतात, त्यांनी उमदीकर महाराजांनी सांगितलं की तुझ्या उदरी येणारा मुलगा जो आहे तो संतत्व वृत्तीचा असणार आहे एवढं सांगितलं. आणि त्या मातेनी आपल्या गुरुदेवांवरती विश्वास ठेवला. मग मी काय करू? ते म्हणाले फक्त तू रामनाम घे. आणि म्हणून त्या नाम कोणतं दिलं ते श्रीराम जय जय राम त्रयोदशाक्षरी मंत्र दिला. आता किती नाम घ्यायचं माहिती नाही. ती कोणत्या शाळेत गेलेली नाही. खेडेगावामध्ये असणारं घर इतकं जुनं आहे त्यांचं. आपण बघितल्यानंतर लक्षात येईल आताही आहे तसंच आहे. मूळ घर जसं आहे तसं इतकं जुनं घर आहे. काय करायच्या त्या 1001 नाम झालं की शेणाचं एक बोट त्यांना त्या भिंतीवरती मारायचे. 1000 साधारण नाम झालं की भिंतीवरती एक बोट असं शेणाचं ओढायचं. 9 महिन्यामध्ये गुरुदेवांच्या चरित्रामध्ये दिलेलं आहे की घराच्या सगळ्या भिंती शेणाच्या रेषांनी भरलेल्या होत्या. घराच्या सगळ्या भिंती. किती नाम मातेने घेतलं असेल. परिणाम त्या पोरावरती झाला आणि त्या पोराने आयुष्यभर नामाशिवाय काही बोललेच नाहीत. आणि म्हणून उपनिषद रहस्य जेव्हा ते गुरुदेव लिहितात तेव्हा उपनिषदातली प्रत्येक प्रक्रिया घेताना ते पुन्हा आपल्याला नामाकडे घेऊन जातात. नाममहती ते सांगू शकतात. मग आता पारमार्थिक वय कुठून सुरुवात होतं आणि काय सुरुवात होतं? प्रल्हादासारखा 3-4 वर्षाचा मुलगा आहे जो मातेच्या गर्भापासूनच संस्कार घेऊन आलेला आहे. गुरुदेवांसारखे संत आहेत जे मातेच्या गर्भापासूनच घेऊन आलेले आहेत. प्रल्हादासारखा मुलगा आहे, अगदी छोटा मुलगा आहे. किती आहे की अगदी लहान असताना आणि जेव्हा पित्याला भयंकर संताप आला की जो माझा शत्रू आहे त्या नारायणाचं नाव माझा सालका मुलगा घेतो म्हणजे काय, किती मारण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याला हत्तीच्या पायाच्या तेवढी शिक्षा दिली आहे. आगीमध्ये म्हणजे चितेमध्ये ठेवलेलं आहे. कड्यावरनं त्याला ढकलून दिलेलं आहे. सेवकांना पहिल्यांदा राज्याबाहेर हकलवून दिलेलं आहे. किती प्रकारच्या शिक्षा, किती मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ह्याच्या मुखातलं नारायण नारायण नाम असल्यामुळे नारायणांनी त्याचं रक्षणच केलं. आणि ज्या वेळेला खरंच त्याच्यासाठी भगवंत प्रगट झालेत तेही जड अशा खांब्यामधूनच ते प्रगट झालेत. कारण वरच असा मागितलेला होता की जो वर मागितलेला होता त्या वराच्यासाठी ते नृसिंह अवतारामध्ये प्रगटलेत. कारण ब्रह्मदेवाची उपासना केलेली होती आणि अत्यंत कपटाने असा वर मागितला होता की ब्रह्मदेवा तू ज्याची निर्मिती केली असेल ना त्याच्यापासूनच मला मृत्यू नको. म्हणजे एखादी उपासना करताना किती अंतःकरणामध्ये कपट असू शकतं हे त्याच्या चित्तामध्ये होतं हिरण्यकश्यपूच्या. आणि असं जेव्हा मागितलंय तेव्हा नाही, आता भगवंतांनी त्याच्यासाठी त्या जड अशा खांबामध्ये घेतलेला अवतार तो नृसिंह अवतार आहे. अर्धा नर आणि अर्धा सिंह म्हणजे अर्धा पशु. नृसिंह अवतार असा तो जो अवतार आहे तो घेतलेला. भगवंत त्याच्यासाठी का तिथे त्यांनी अवतार का घेतला सांगताना भागवतामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. एवढंच होतं कारण त्याची खात्री होती की तिथे नारायण आहे. जेव्हा पिता म्हणतोय या खांबात तुझा नारायण कुठे आहे मला दाखव, आणि ते 3-4 वर्षाचं पोर म्हणते आपल्या पित्याला माझा नारायण कुठे नाही अशी जागा तुम्ही मला सांगा. माझा नारायण कुठे नाही. मग या खांबात आहे का? होय आहे. म्हणून लाथ मारली आणि तिथे भगवान प्रगटलेले आहेत. याचा अर्थ ज्याचं नाम घेतोय तो सर्वत्र आहे. जसा त्या काष्णामध्ये अग्नी आहेच पण तो जोपर्यंत प्रज्वलित होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. तसं सर्वत्र तो परमात्मा आहेच पण आपल्याला बुद्धीला अजून ते पटत नाही.
कारण तेवढं सामर्थ्य आपल्याकडे नाही. आणि म्हणून मला आठवतं एक दिवस गमतीने प्रश्न विचारला होता मंदाताईंना की किती दिवस त्याच प्रल्हादाच्या त्याच ध्रुवाच्या गोष्टी आम्ही ऐकायच्या, भागवताच्या किती दिवस ऐकायच्या. मंदाताईंनी उत्तर एकच दिलेलं होतं, जोपर्यंत माझा प्रल्हाद होत नाही, माझा ध्रुव होत नाही तोपर्यंत आपण त्या कथा ऐकायच्या. कारण मी नाही ना झालो अजून ते. इतका विश्वास, इतकी श्रद्धा जोपर्यंत माझ्या अंतःकरणात येत नाही तोपर्यंत मला नामं घेतलं पाहिजे, नामसाधना समजावून घेतली पाहिजे. आणि असं हे प्रल्हादाचं चरित्र आहे. आता याच भागवतामध्ये खटवांग राजा म्हणून एक बरं का, खूप छान कथा आहे त्याची. पण खटवांग राजा आहे, सगळं आयुष्य कुठे गेलेलं आहे तर त्या देवदानवांची जेवढी युद्ध झाली त्या सगळ्या युद्धामध्ये यांनी देवतांना मदत केली आणि त्यामुळे परिणामी की देवांनी याला इतके वर दिले, इतके वर दिलेले. आता ह्याला तो नादच लागला की आपण देवतांना मदत करायची, देवतांना विजय मिळवून द्यायचा आणि मग काहीतरी त्याला मिळायचं. असं करता करता आयुष्याची 100 वर्ष शतवर्ष सरली म्हणे. आणि सरल्यानंतर एक दिवस पुन्हा इंद्राने विचारलं की बाबा रे, की आता याही युद्धामध्ये आम्हाला तुझ्यामुळे जय मिळालेला आहे, तेव्हा तुला काय वर हवा आहे तो सांग. आत्तापर्यंत त्यांनी काय काय सांगितलं असेल, पण या वेळेला भागवत असं म्हणतं की वयाच्या 100व्या वर्षी त्याचा विवेक जागा झाला आणि पहिल्यांदा त्यांनी प्रश्न विचारला इंद्राला की माझ्या आयुष्याच्या किती घटका शिल्लक राहिलेल्या, किती घटका. घटिका याचा अर्थ मायक्रोसेकंड्समध्येच तो काळ जाईल. आणि त्यावेळेला उत्तर दिलेलं आहे अडीच घटिका, फक्त 2.5 घटिका शिल्लक राहिलेल्या होत्या. आणि मग आता काय करू. आता अत्यंतिक पश्चात्ताप झाला आणि जेव्हा पश्चात्ताप परिताप झाला, खरोखर डोळ्यातून पाणी आलं की काय केलं मी. नरदेह मिळाल्यानंतर ज्याच्यासाठी आहे त्याला काहीच जाणलेलं नाही, इतका पश्चात्ताप झाला. डोळ्यातून अश्रू आले, अश्रूंसारखं पवित्र जल कुठचंही नाही. चित्ताची शुद्धी झाली आणि त्या 2.5 घटकामध्ये खटवांग राजांनी नारायणाची प्राप्ती करून घेतली. याचा अर्थ किती वय होतं, पारमार्थिक वय 2.5 घटकेचंच म्हणावं लागेल. 100 वर्षाचं फुकटच गेलेलं होतं. त्या आयुष्याचा काही उपयोग नाही, लक्षात घ्या. 100 वर्षाचं मिळालेलं आयुष्य सगळं वाया गेलेलं आहे. मग पारमार्थिक वय कशाला म्हणायचं. किती चरित्र आपल्यासमोर असे आहेत. चैतन्य महाप्रभूंचं चरित्र आपल्याकडे, ते चरित्र बघितलं तर जवळजवळ वयाच्या 60पर्यंत त्यांना कृष्ण कोण आहे, कृष्ण नावाचं दैवत हेही माहिती नाही आहे. आणि त्यानंतर मात्र ते कृष्णभक्तीमध्ये दंग झालेले आहेत, इतके कृष्णभक्तीत दंग झालेले. अर्ध जीवन सरलेलं आहे आणि जेव्हा अर्ध जीवन सरलंय त्यानंतर ते नामसंकीर्तन करतायत. पण ते नामसंकीर्तन जेव्हा करायचे त्याचा परिणाम काय व्हायचा, नामसंकीर्तनाचा परिणाम काय व्हायचा. आता आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे की तुम्ही आणि मी सुद्धा नाम घेतो, आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे. पण आम्ही नाम घेतो तेव्हा आमचं नामात चित्त नाही, लक्ष लागत नाही, काय होतं कळत नाही. खरंच नाम घेतो की नाम घेतो ह्या तुमचा आमचा आभास आहे, लक्षात घ्या. खऱ्या नामाचा परिणाम काय आहे ते सांगताना चैतन्य महाप्रभूंचं चरित्र आपल्याला असं सांगतं. जेव्हा ते वृंदावनामध्ये गेले तिथे त्या कृष्ण भक्तीमध्ये इतके दंग झाले, कृष्णाचं अखंड नाम घ्यायचे आणि कृष्णाचं नाम घेता घेता त्या नामाचा परिणाम कोणाकोणावरती व्हायचा, आजूबाजूच्या सगळ्या परिसरावरती व्हायचा. सामान्य पशु पक्षी सगळे स्तब्ध व्हायचे ते नाम ऐकायचे. एवढेच नव्हे तर जे अत्यंत तमोगुणी लोक आहेत, जे चोर असायचे, डाकू होते, त्यांची वृत्ती बदलायची. सगळे प्रापंचिक असणारे ते जवळ यायचे, ते तिथे जायचे आणि ते नाम घेता घेता स्वतःचं देहभान विसरून जायचं. सगळं वातावरण कृष्णमय होऊन जायचं. नाम घेताना स्वतः तर कृष्णमय होणंच, पण आजूबाजूचा परिसर हे कृष्णमय करणं, हे नामसंकीर्तन चैतन्य महाप्रभूंचं होतं. असं नाम आम्ही घेतलं आहे का, किंवा असं नाम घ्यायचं असतं हे तरी आपल्याला अजून उमजलेलं आहे का. मला वाटतं अशा प्रकारचं नाम घ्यायचं असतं हेच आपण कधी ऐकलेलं नाही. म्हणून संतांच्या चरित्रातून नेमकेपणाने कसं नाम घ्यायचं आपल्याला हे समजता येईल, लक्षात येईल की काय प्रकाराने नाम घ्यायचं. म्हणून नाम नुसतं घेणं असं नाही आहे. नामाची महती सांगताना उपनिषदांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे, फार सुंदर दृष्टांत आहे. स्वामी अखंडानंदांनी सांगितलेला तो दृष्टांत आहे, फार सुंदर दृष्टांत आहे. ते असं म्हणतात, पहा, ज्या खाणीमध्ये कोळसे मिळतात, ज्या खाणीमध्ये धातू मिळतात, त्याच खाणीमध्ये एखादा हिरा मिळतो. पण तो हिरा जेव्हा मिळतो तेव्हा तो सगळा आता चिखलानी माखलेला असतो, काळा काळा असतो,
त्याला काही कळत नाही, पण अस्सल जो पारखी असतो ना तो मात्र ओळखतो की हे काय आहे, दिसायला जरी काळं असलं तरी हा काय आहे, तो हिरा आहे. म्हणून खाणीतून निघालेला तो चिखलाने भरलेला, मातीने भरलेला असतो. तो पहिल्यांदा तो हिरा स्वच्छ करतो, तो धुतो आणि मग त्यानंतर त्याला पैलू पाडतो. ते पैलू ठोकून ठोकून नाही पाडावे लागत, हातोडा घेऊन नाही चालवतो, त्याला बारीक छिन्नी लागते आणि छिन्नीने अत्यंत सुंदर त्याला ते सगळे पैलू पाडतो. पैलू पाडल्यानंतर त्या हिऱ्याचं हिरं पण स्वयंभूच आहे, पण त्याला किंमत नाही. त्या हिऱ्याला किंमत केव्हा येते, तेव्हा हिरा तो सुवर्णामध्ये बसवला जातो. नुसता सुवर्णामध्ये बसवला जात नाही, सुवर्णावरती सुंदर नक्षीकाम केली जातं. याचा अर्थ सुवर्ण नक्षीकाम, जितके त्या हिरावरती काम केलं जातं, जितकी त्याच्यावरती मेहनत गेली जाते, तितकं त्या हिऱ्याचं मूल्य वाढलं जातं. अगदी त्याप्रमाणे नाम स्वयंभू आहेच, पण नाम कसं घेणं, कोणत्या श्रद्धेने घेणं, कशा प्रकाराने घेणं, वैखरीने घेणं का, बेंबीच्या देठापासून ओरडून घेणं का, तोही एक प्रकार सांगितलेला आहे बरं का. किती प्रकाराने, कामतांचं पुस्तक आहे, 8 प्रकारांनी नाम घेता येतं. नामाचा नंदादीप नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे 8 प्रकाराने बेंबीच्या देठापासून परमेश्वराला हाक मारावी. याचा अर्थ कशा प्रकाराने, नामावरती किती त्याच्यावरती संस्कार केले जातात की जेणेकरून त्या नामातून मला जे अपेक्षित आहे ते समाधान आणि शांती, तृप्ती हे सगळं आपल्याला मिळू शकेल. याच्यावरती खरा निर्विषय आनंद प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून जितकं काम त्याच्यावरती जास्त, तितकं जसं हिऱ्याचं मोल वाढतं, मूल्य वाढतं, तसं नामाचा नामी, त्याच्यावरचं प्रेम, त्याच्यावरती श्रद्धा, त्याच्यासाठी घेतलेलं. याचबरोबर नाम सकामतेने घ्यायचं नाही. सकामतेने नाम घेतलं तर फारच गोंधळ आहे. बरेच वेळेला असं होतं की नाम सकामतेने घेतलं जातं की प्रपंचामध्ये काही कमी जास्त आहे आणि म्हणून काय आपण त्या नामाचा वापर करतो किंवा त्या परमेश्वराला इतक्या हाका मारतो, तुझ्यासाठी बाबा एवढ्या माळा करीन, पण तू माझं काय, हे माझं एवढं संकट माझं निरसन कर. आता हे असं बोलणं म्हणजे काय आहे, पुन्हा त्याच्यासाठी इतका सुंदर दृष्टांत उपनिषदांनीच दिलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एक हत्ती आहे, त्या हत्तीचं किती सामर्थ्य आहे मला सांगा. त्याचं शरीर किती मोठं आहे, त्याचं सामर्थ्य शरीराचं आहे, त्याच्या बलाचं सामर्थ्य आहे. आणि त्या हत्तीच्या सामर्थ्या इतकं असणारा त्या पशुला जर कोणी झाडू दिला आणि सांगितलं की तू खोलीतला झाडूचा केर काढ, याचा अर्थ युद्धामध्ये त्याचा वापर करता येण्यासारखा आहे. त्याच्यावरती बसून युद्ध करून पुष्कळ काही सम्राट पद मिळवणं शक्य आहे. जो गजांत लक्ष्मी देणारा तो गज आहे, हे त्या गजाचं वैभव आहे, जो कोणत्या किती देवतांचं वाहन झालेलं आहे असा गज आहे. त्या गजाचा वापर जर झाडू मारण्यासाठी आपण केला, याचा अर्थ तो बुद्धीचा मूर्खपणा ठरेल. अगदी त्याप्रमाणे नामाच्या साह्याने जर आपल्याला सकामतेने काहीतरी पाहिजे असं वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून लौकिकातलं कोणतंही सकामतेने काही मागायचं नाही. सकाळी उल्लेख झाला, कोणीतरी सांगितलं, महाराजांचंच वाक्य की मी काय वाटायला बसलोय, की कस्तुरी वाटायला बसलोय, किंवा कलावती आई म्हणतात मी लाख वाटायला बसलेली आहे, पण माझ्याकडे येणारं सगळं गिऱ्हाईक चवली आणि पावलीचंच आहे. आईंची भाषा चवली आणि पावली, एवढंच मागतात म्हणे लोक. मी लाख घेऊन बसलेली आहे, याचा अर्थ लाख मोलाचं नाम द्यायला मी बसलेली आहे, पण ते नाम कोणीच घ्यायला बसलेलं नाही, कारण पारमार्थिक वयच झालेलं नाही आपलं. खरं जर पारमार्थिक वय झालं असेल तर जे आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला नक्की मिळू शकेल. त्यानंतर आणखीन एक खूप बालपणामध्ये नाम घेतलेला आणखीन एक आपल्यासमोर आहे. प्रल्हादाचं तर वैशिष्ट्य असं आहे की भागवताचा मूळ गाभा कोणता असेल तर तो नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम नाम विष्णुस्मरणम, ज्याला म्हटलं आहे पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हा श्लोक कोणाच्या मुखामधला आहे तर तो त्या प्रल्हादाच्या मुखातला आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ भागवतातला जो मूळ नवविधा भक्तीचा श्लोक आहे तो एका बालकाच्या मुखातला आहे. काय त्याचा पारमार्थिक म्हणजे वैभव काय असेल त्याच्या बुद्धीचं, लक्षात घ्या. एक लहान मुलगा एवढा जर श्लोक सांगू शकतो तर त्याची बुद्धी कशी असली पाहिजे. आणि म्हणून मग ह्याला काही पारमार्थिक वय आहे का, त्याला वय नाही आहे, पण त्याला श्रद्धा आहे, त्याची निष्ठा आहे. असा असणारा तो जो ध्रुव आहे, त्या ध्रुवाचं पण आपण बघितलं तर हा असाच आहे. लहान मुलगा आहे, पित्याच्या मांडीवरती बसलेला आहे, सावत्र आईने मांडीवरतून काढलेला आहे
आणि मग हा कुठे गेलाय तर आपल्या मातेकडे गेलाय आणि मातेला म्हणतोय असं असं झालं, माझा खूप अपमान झाला. आणि माता सत्वगुणाची, ती म्हणते अगदी बरोबर आहे रे, ती लाडकी आहे ना आणि म्हणून ती राजवाड्यामध्ये, मी तर कुठे गोठ्यामध्ये राहते, त्यामुळे तुझी माता काही असत्य नाही बोलली. ती खूप सत्वगुणाने आहे बरं का, त्याची जी आई आहे ती ध्रुवाची. आणि मग तो म्हणते मला एखादा ढळपद नाही का मिळणार? हो ना मिळेल ना, कोण देईल? नारायण देईल. मातेने सांगितलंय नारायण मला अढळपद देईल. एवढ्या एका विधानावरती या बालकाचं इतकी श्रद्धा आहे, इतकी श्रद्धा आहे. आता इथे काही गुरुपद वगैरे काही नाही आहे बरं का, फक्त मातेने त्याला सांगितलंय नारायण तुला अढळपद देईल. हे बालक निघालेलं आहे. निघाल्यानंतर प्रारब्धवशामध्ये नारद समोर आले. नारदांनी बघितलं जंगलातून रात्रीच्या वेळेला एखादं छोटंसं बालक चाललंय आणि म्हणून विचारतात बाळा कुठे चाललंयस? आणि हे बालक म्हणते मी नारायणाची प्राप्ती करून घेईल. काही ईश्वराचं नियोजन असेल बघा, त्याच्या मुखातून शब्द आलेत की मी नारायणाची प्राप्ती करून घ्यायला. एवढं ऐकल्यानंतर नारद म्हणतात अरे ते का सोपं आहे, ते का सोपं आहे? एवढंच नारदांनी विचारलं. आणि आता या बालकाला कळलं ज्याच्या समोर मी उभा आहे त्याला नक्की माहिती आहे ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची कशी घ्यायची. आणि म्हणून तो म्हणतोय तुम्ही म्हणता ते का सोपं आहे, याचा अर्थ तुम्हाला नक्की माहिती आहे, आता मला सांगा नारायणाची प्राप्ती कशी करून घ्यायची. नारदांनी इतकं टाळण्याचा प्रयत्न केला, इतकं टाळण्याचा प्रयत्न केलाय, पण ते पोर हटायला तयार नाही. ते म्हणते नाही आता तुम्ही मला सांगाच नारायणाची प्राप्ती कशी करून घ्यायची. आणि मग नारदांनी त्याला नारायणाची प्राप्ती करून देण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र दिलेला आहे. नुसता मंत्र दिलेला नाही आहे, त्याला मानसपूजा करायला सांगितले. आपण भागवतातल्या फक्त कथा ऐकतो, लक्षात घ्या, पण त्यातले शास्त्र समजून घ्या, काय साधनं सांगितले ती समजून घ्या. आणि नारद सांगतायत एकमेव असं साधन आहे की जी मानसपूजा केली पाहिजे. मानसपूजा ही सूक्ष्म पूजा आहे, कारण सूक्ष्म इंद्रियांनी केली जाते. देवता सूक्ष्म आहेत म्हणून सूक्ष्म इंद्रियांनी केलेलं पूजन सूक्ष्म देवतांपर्यंत पोचलं जातं. हे सगळं ते त्याला समजावून सांगतायत आणि ते त्याला स्पर्श करतायत. त्याला भागवतांनी वर्णन केले संस्पर्श आहे, संतांचा संस्पर्श आहे, ज्या संस्पर्शामध्ये समाधीची सामर्थ्य आहे. या बालकाला तेव्हा भावसमाधी लागलेली आहे आणि भावसमाधी लागल्यानंतर त्याला पुन्हा देहभानावरती आणलंय. नारद निघून गेलेत आणि त्यानंतर त्यांनी केलेलं तप आहे ते तप म्हणजे 1 महिनाभर कशावरती राहिलाय, फक्त फळांवरती राहिलाय. पुढचा महिना पानं आणि गळून पडलेली फळं. 3ऱ्या महिन्यामध्ये फक्त काय आहे, पानं फळं पण सोडलीत. काय आहे तर फक्त वायुभक्षण. मग नंतर 2-3 महिने तर काहीच नाही. मग पाणी सोडलंय, फळं सोडले, फक्त प्राणायाम. आणि प्राणायामामध्ये हरीचं चिंतन. आणि भागवताचा श्लोक आपल्याला सांगतो जिथे अन्न नाही, पाणी नाही, देह अत्यंत शुष्क झाला, परिणामी ब्रह्मभाव दाटून आला. आणि जिथे ब्रह्मभाव दाटून आला तिथे भगवंताला प्रगट व्हावंच लागलं. नारायण तिथे प्रगट झाला. आता हे जे नाम घेतलेलं आहे त्यांनी द्वादशाक्षरी, त्यांनी नामच घेतलं, पण कशा प्रकाराने नाम घेतलेलं आहे, कसं तप केलेलं आहे, याचा अर्थ केवळ नाम घेतलेलं आहे का, तर शारीरिक तपसुद्धा केलेलं आहे. आणि हे तप करताना वैचारिक तप आहे. आणि म्हणून जी साधना त्या ध्रुवांनी केलेली आहे तीही जाणीवपूर्वकच केलेली आहे. प्रल्हादांनी केलेली आहे ती जाणीवपूर्वकच आहे. आणि म्हणून आंधळेपणाने काही केलं नाही. जसं आपल्याला उपनिषद सांगतं यदेव करोती, जे जे करणार आहात, जे साधनं म्हणून तुम्ही स्वीकारलेले आहेत तर ज्ञात्वा जाणीवपूर्वक करा. आणि जे जाणीवपूर्वक केलं जातं ते कसं आहे, ते वीर्यवत्तर भवती, ते अत्यंत दर्जेदार साधन होऊ शकतं. आणि म्हणून त्याचं काय आहे परिणाम. गंमत अशी आहे की नवविधा भक्ती सांगणारा प्रल्हाद 5-6 वर्षाचं पोर आहे. त्या पोराला एक नारायणाने प्रश्न विचारलाय. आणि नारायणाने प्रश्न विचारलाय, अरे बाबा रे, तू असं काय तप केलेस ते मला सांग, तू कसं नाम घेतलेस ते मला सांग, कारण तुझ्यासाठी मला यावं लागलं. आता हे काय नारायणाला माहीत नव्हतं का? हे काय विधात्याला माहिती नाही आहे, तो स्वतःचा प्रगट झालेला आहे. तर हा नारायण त्या प्रल्हादाला प्रश्न विचारतोय की बाबा रे, तू असं काय साधन केलंस ते जरा मला सांग की जेणेकरून मला यावं लागलं. कुणासाठी प्रश्न विचारला असेल लक्षात घ्या, तो तुमच्या आमच्यासाठी विचारलेला प्रश्न आहे. प्रल्हादांनी काय साधना कशी केली, प्रल्हादांनी नाम कसं घेतलं,
नाम घेताना आणखीन बरोबर काय करायचं असतं, हे त्यांनी जे केलेलं आहे ते नारायणाने कोणाला विचारले? प्रल्हादाला विचारले. आणि आता प्रल्हाद सांगतोय नारायणा, नवविधा भक्ती मी सांगितली ती वेगळी रे, पण मी एवढंच सांगतोय की तुझ्यासाठी मी काय केलं. प्रल्हाद म्हणतोय नारायणाला, तुझ्यासाठी मी काय केलं ते मी सांगतो, आणि मी भक्तीचे केवळ 6 प्रकार जाणतो. नामसाधनेच्या बाबतीत प्रल्हाद म्हणतोय मी भक्तीचे केवळ 6 प्रकार जाणतो, आणि ते म्हणजे मी काय केलंय ते मी तुला नमन केलेलं आहे. आम्ही सगळ्यांना नमस्कार करतो. आपल्याकडे अनेक शब्द आहेत. नमस्कार आहे, वंदन आहे, नमन आहे, दंडवत आहे, अनेक शब्द आहेत. दंडवत म्हटल्यानंतर आपण म्हणतो काठीसारखं खाली पडलेले म्हणजे म्हणून स्वतःला झोकून देणं दंडवत आहे. हे सगळे प्रकार आहेत. पण प्रल्हाद इथे म्हणतोय की मी नमन केलंय. याचा अर्थ ज्याच्या समोर आपलं मस्तक वाकलं जातं तिथे मनाचं अमन करणं आणि त्यानंतर नमन करणं. याचा अर्थ मनातले सगळे संकल्प, विकल्प, नको असणारे विचार सगळे निघून गेल्यानंतर अत्यंत श्रद्धेने जिथे आपण नतमस्तक होतो ते नमन आहे. असं नमन प्रल्हाद म्हणतोय नारायणा, मी केवळ तुला केलं. मी काय केलं? पहिलं मी नमन जाणतो. मी केवळ तुलाच नमस्कार केला. बहिरंगामध्ये अनेक देव असतील, त्या सगळ्याच देवांना आपण नमस्कार करतो. पण खरंच जर आतमध्ये एक उपास्य दैवत असेल तर जसे समर्थ पांडुरंगाकडे गेल्यानंतर सुद्धा म्हणाले इथे का रे उभा श्रीरामा, तसं आतमध्ये जे दैवत आहे ना आपलं धरलेलं तेच सगळीकडे दिसलं पाहिजे. मग नमन त्यालाच होतंय का? जबाबदारी कोणाची आहे? मला वाटतं नामधारकाची आहे. प्रल्हाद सांगतोय मी नमन कोणाला केलं? नारायणा, तुझ्याशिवाय कोणालाही केलं नाही. ज्याच्यासाठी एक अवतार घेतलाय तोही इतका अवघड अवतार आहे, म्हणजे विश्वामध्ये असलेला दुसरा कोणता नाही आहे बरं का, त्याच्यासाठी वेगळा अवतार आहे. रामकृष्ण जे अवतार आहेत ते सगळे बाबा आपल्यासारखे नरदेहामध्ये आहेत, आपण मान्य करू शकतो. पण नरसिंह भगवानाचा अवतार वेगळा आहे, लक्षात येईल. म्हणून पहिला प्रकार तो म्हणतोय मी वंदन नमन केलेलं आहे. दुसरं म्हणतोय स्तुती केलेली आहे. स्तुती करणे याचा अर्थ भजन गाणं. आपल्याला सगळ्यांना आवडतं, भजनाशिवाय राहू शकत नाही. किंबहुना माऊलींनी तुमची आमचं व्याख्याच केली आहे. माणसाची व्याख्या माऊलींनी केली आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. माणूस कोणाला म्हणतात? जो भजनशील आहे त्याला माणूस म्हणतात. मग आपण सगळे भजनशील आहोत, पण आपलं भजन कोणतं? मी आत्ता इथे बसून गाते ते भजन वेगळं आहे. तिकडे खोलीत येऊन बघा, आत्ताच गाऊन झालं, लेकीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे भजन माझं झालं. इकडे बसलेलं भजन वेगळं आहे हो, तिथलं भजन वेगळं आहे. या भजनाने मला तो नाही मिळणार आहे, लक्षात घ्या. आपलं भजन कोणतं आहे? प्रपंचाचं भजन आहे. माझी पोरं, माझी नातवंड, माझं कर्तृत्व, माझी शिक्षा, माझं शिक्षण, माझं वैभव, हे माझं भजन आहे. या भजनाने नाही तो मिळणार. आणि म्हणून तो म्हणते नारायणा, मी भजन कोणाचं केलं? स्तुती कोणाची केली? तुझीच केली. जेव्हा अवतार घेतलाय तेव्हा हे बालक आहे. हे बालक असणारा तो म्हणतोय प्रल्हाद, नारायणा अरे मला काय कर्म काय होतं? मी माझी कर्म तुला समर्पित केली, कर्म समर्पण केलं. 4-5 वर्षाची पोराची काय कर्म असेल हो? विचार करा, तो काय कर्म करत असणार आहे? कर्म आपण कधी करायला लागतो? जन्माला येतो तेव्हा आपण कर्म नाही करत, तेव्हा आपण क्रिया करतो. कारण लहान मुलं करतात त्याला क्रिया म्हणतात, कारण तिथे अहम नसतो. म्हणून कधी पण रडतात, कधी पण असतात, काही पण करतात. त्यांचा सगळाच केलेला विषय जो कौतुकाचा विषय आहे. कारण आपल्याला लहान मुलांचा इतका आनंद मिळतो, तो निर्विषय आनंदामध्ये आपला किती आनंद जातो आपल्याला माहिती, किती वेळ जातो. कारण तिथे अहम नसतो. जिथे अहम नसतो तिथे निर्विषय आनंद आहे. आणि निर्विषय आनंदामध्ये जे केलं जातं त्याला क्रीडा म्हणतात किंवा लीला. भगवंताच्या लीला ती क्रीडा म्हटली जाते. त्याच्यामध्ये अहम मिसळला की मग ते कर्म होतं. आता जसं याला कळलं की मग तो खेळ खेळायचा, आईने सांगितलेलं एखादं काम करायचा. मग जे काही कर्म करायचा तो, मग त्याचा खेळ कोणता आहे? दगड घ्यायचा, त्याला काय फुलं घालायची, त्याला पानं घालायची, मित्रांना सांगायचं नाम घ्या, हे सगळं तो करायचा. वडिलांनी सांगितलं की नाही अभ्यास करणं, जे काही त्याला करायचं असेल ते तो म्हणतोय. वया 5-6 वर्षापर्यंतचं काय कर्म केलं असेल त्यांनी. पण तो नारायणाला म्हणतोय नारायणा, आत्तापर्यंत मी माझी याचा अर्थ या बालकाला समजायला लागल्यानंतर त्यांनी जे जे काही केलेलं आहे
त्या संदर्भात तो म्हणतोय, नारायणा मी आजपर्यंत जी जी कर्म केली ना ती सगळी कर्म तुला समर्पित केली आणि म्हणून कर्म समर्पण मी तुझ्या केलं. याचा अर्थ प्रत्येक कर्मामध्ये स्मरण कोणाचं होतं? नारायणाचं. त्यांनी दिलेला देह आहे, त्याच्यासाठी कर्म करतोय आणि म्हणून त्याला समर्पित करतोय. 4-5 वर्षाच्या पोराला कळते कर्मसमर्पण. नामाच्या साह्याने केलेलं आहे त्यांनी, तो सांगतोय. 3रं कर्मसमर्पण सांगितलंय. 4थं सांगितलंय मी सेवा केली. आईनी मला काहीतरी काम करायला सांगावं, मी करायचो आणि म्हणून मी काय केली? मी सेवा केली. पण मी नुसती सेवा नाही केली, मी सेवा पूजा केली. शब्द किती गोड आहे बघा, सेवा पूजा. याचा आईनी मला जे जे काही करायला सांगितलं ते मी नुसतं सेवा म्हणून नाही केलं. माझ्या मातेची आज्ञा आहे आणि माता म्हणजे नारायण स्वरूपच आहे आणि म्हणून तिने सांगितलेलं काम मला करायचं आहे. ती नारायणाची सेवा आहे आणि नारायणाची सेवा ही पूजा म्हणून केली. म्हणून माझं जे जे काही सेवा मी केली ती तुझी पूजा म्हणून केली. याचा अर्थ कर्मे कशाने? कशाने? कर्माने काय करायचं? ईशाचं भजन करावं. कर्मे ईशू भजावा तयास स्वकर्म कुसुमांची विरामावली, जसं म्हणतात. स्वतःच्या कर्माने ईश्वराचं पूजन केलं हे या बालकाला कळतंय आणि म्हणून तो म्हणतोय काय? की मी सेवा पूजा केली. त्यानंतर तो म्हणतोय की मी आत्तापर्यंत काय वय त्याचं आहे आता बघा, त्या वयामध्ये तो किती बोलला असेल आणि आपण किती बोललो असो आत्तापर्यंत. आपलं बोलणं काय असेल आणि तो काय बोललेला असेल बघा. तो असं म्हणतोय की मी आत्तापर्यंत माझी वाणी जी काय वापरलेली आहे त्या वाणीचा वापर केलेला आहे. कशासाठी केला आहे? नारायणा मी आजपर्यंत माझ्या वाणीचा वापर केवळ तुझ्या लीला कथनासाठी केला. याचा अर्थ बाकी मी काहीच बोललो नाही आणि म्हणून तो आपल्या आजूबाजूच्या सख्यांना सांगतोय नारायणाचं नाम घ्या. या विश्वाचा आधार कोण आहे? नारायण आहे. हे सगळं तो नारायण 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 नामच म्हणतोय तो अखंड. आणि म्हणून तो म्हणते मी लीला कथन केलं. लीला कथनाच्या निमित्ताने काय आहे तर नामच घेतोय. लीला कथन केलं, 5वा प्रकार सांगितलाय. आणि 6वं सगळ्यात महत्वाचं सांगितलंय, मी चरणचिंतन केलं. चरणचिंतन याचा अर्थ चरणांचं चिंतन केलं. आणि चरणचिंतन याचा अर्थ लक्षात येईल आपण जेव्हा भगवंताच्या दरबारामध्ये जातो, संतांच्या दरबारामध्ये जातो, त्यांच्या डोक्याला हात लावून नाही नमस्कार करतो, पायाला हात लावून नमस्कार करतो. चरणांना स्पर्श करून आपण नमस्कार करतो, कारण भगवंताचे चरण हे तुमचं आमचं निज धाम आहे. धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण. शरीर हे आपलं राहण्याचं मूळ ठिकाण आहे. पण समर्थ म्हणतात कधीतरी पाहावी घरांची घरे. कोणत्या घरामध्ये? याचा अर्थ घरांची घरे. माझं मूळचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? तर ते परमेश्वराचे जिथे जो आहे ते माझं धाम आहे. आणि तो कुठे आहे? तर त्याचे चरण. चरण का आहेत? कारण का तर ज्या संतांकडून मला ज्ञान मिळतं. आम्ही विज्ञानवादी आहोत म्हणून आम्हाला वाटतं ज्ञान कुठे आहे? तर बुद्धीमध्ये ज्ञान आहे. हो, ती बुद्धी हवीच आहे, बुद्धीमध्ये ज्ञान आहे, सगळं आहे. आपल्याला वाटतं बुद्धी म्हणजे डोक्यात आहे, मग ते विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. मेंदू आहे तिथे बुद्धी आहे, असं आपल्याला सगळं ते विज्ञानाने वाटतं. पण आता बुद्धी म्हटल्यानंतर परमार्थातलं बुद्धितत्व एकदम वेगळं आहे. आता ते समजून घेण्यासाठी वेगळं एक सत्र घ्यावं लागेल. आता तेवढा वेळच नाही आहे. पण तरी पण लक्षात येईल, धाम असं म्हटलेलं आहे की परमात्मा कुठे राहतो? परमात्मा संतांच्या चरणाशी राहतो, तिथे त्याचं धाम आहे. कारण परमार्थशास्त्रामध्ये असं म्हटलंय की जरी ज्ञान स्वरूप तुम्ही आम्ही असणार आहे, सगळं जे ज्ञान स्वरूप आपली सगळी उपाधी ज्ञानस्वरूपच आहे, पण ज्ञानाचा साठा कुठे असेल तर तो चरणाच्या अंगठ्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून संतांच्या चरणावरती मस्तक आपण ठेवतो. भागवताचे खूप श्रेष्ठ असणारे गोरे शास्त्री, ज्याने भक्ती रसायनाचा ग्रंथ लिहिला, ते असं म्हणायचे की तिथे संतांच्या चरणावरती मस्तक ठेवावं. का तर त्यांचा जर संकल्प झाला, त्यांचा संकल्प झाला तर त्यांचा एक संकल्प जरी झाला तरी क्षणार्धात दियतेसा दीक्षा. एका क्षणामध्ये त्यांच्या मनात जर आलं की ह्याचं कल्याण करावं, तर एका क्षणामध्ये त्यांच्यापाशी असणारं सगळं ज्ञान संक्रमित करण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. कारण ते ज्ञानाचा साठा कुठे आहे तर पायाच्या अंगठ्यांमध्ये आहे. आणि म्हणून चरणधाम, तुझ्या त्या चरणांचं हे माझं निजधाम.
माझा अत्यंतिक हित कोण कोण करणार आहे? तर नारायणा तू करणार आहेस, आणि म्हणून तुझे चरण हे माझं निजधाम आहे, आणि त्याचं मी चिंतन केलं, आणि परिणामी काय आहे? तर ज्ञानही मिळालं. भक्ती केली, भक्तीचा परिणाम असा आहे की भक्तीची 2 पोरं आहेत, एक वैराग्य आणि एक ज्ञान. आईला बोलवलं की पोरं येतातच, आम्ही उलटा प्रवास करतो, आधी पोरांना आणतो. पोरांना आणून आई कशी काय येईल? ती आई नाही येणार. शास्त्र म्हणतं चालतच नाही, आधी भक्ती करा, परिणामी काय आहे? भक्तीची आहे उदरी प्रसवे ज्ञान, ते संतांना मान्य. आम्ही आधीच ग्रंथ वाचायला लागतो, आतमध्ये सगळे कोरडे ठणठणीतच, ज्ञान नाही, भक्ती नाही आणि काही नाही. आम्ही ग्रंथ वाचतो, कसं काय मिळणार? नाही ना. याचा अर्थ एक उपास्य दैवत आहे, ज्याच्यावरती विलक्षण प्रेम तर करता आलं पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून काय नेमकेपणाने केले लक्षात येईल. काय त्या प्रल्हादाचं वय आहे की जो हे सगळं भक्तीचे प्रकार सांगतोय. हे सगळं सांगितल्यानंतर लक्षात येईल की आपल्याकडे खूप सुंदर काही संस्कार आहेत बरं का, की ज्या संस्कारामध्ये नामाचा तो संस्कार हे आपल्याला कधी कळतच नाही. आपल्याला असं वाटतं की पहिल्यापासून की उपनयन संस्कार हा काय आहे, फक्त मुलांवरतीच केला जातो, असं नाही आहे. आपल्याकडे मुलींवरती सुद्धा उपनयन संस्कार आहे. वैदिक काळामध्ये जर तर सनातन काळाचा जर विचार केला तर उपनयन संस्कार ज्याला जे आपण म्हणतो की ब्रह्मचर्याश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे, याचा अर्थ विद्या अर्जन करायचं आहे, अर्थ कमवायची आहे. तर ज्या ठिकाणी विद्या कमवायची आहे तर तो आश्रम कोणता आहे? तर तो ब्रह्मचर्य आश्रम आहे. मग तिथे गेल्यानंतर तिथे उपनयन संस्कार आहे. मग मुलांना दिलेला मंत्र जो आहे तो गायत्री वेगळा आहे, की जो तुम्हाला आम्हाला माहिती आहे गायत्री, पण स्त्रियांचा गायत्री वेगळा आहे. मग तो गायत्री स्त्रियांना पण गायत्री आहे. आता आपल्याला वेद म्हणतात की गायत्रीच्या निमित्ताने एक मंत्र तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे, आणि ती त्रिकाल संध्या करायची आहे. आणि ती त्रिकाल संध्या काय आहे? इतकं शास्त्रशुद्ध वर्णन त्या उपनिषदांमध्ये येतं. त्याने असं म्हटलंय की उपनयन संस्काराने पहिल्यांदी जो जीव मातेच्या उदरातून येतो तेव्हा तो अपवित्र असतो. मग माता त्याला थोडं शुद्ध करण्याचा प्रयत्न करते, पण एवढं सामर्थ्य नाही की ते अंतर्बाह्य ती शुद्ध करू शकेल. पण ज्यावेळेला उपनयन संस्कार होतो तेव्हा तो जीव शुद्ध होतो, आणि तो शुद्ध झाल्यानंतर त्यावेळेला त्याला एक मंत्र दिला जातो जी गायत्री आहे, आणि त्याचा जप सांगितला आहे. आणि त्या गायत्रीच्या जपाने त्यांनी सांगितलंय ती नामसाधनाच आहे. असं म्हटलंय की ज्या संध्येमध्ये अनेक प्रकारचे नाव आहेत, मग त्या नामांच्या साह्याने तो जो मंत्र म्हटला जातो तो त्रिकाला म्हटलेला आहे. 3दा म्हणायचं सांगितले का? कारण सकाळी जर स्नान केल्यानंतर जे म्हटलेला ती जी गायत्री आहे किंवा तो जो मंत्र आहे तो कशासाठी आहे? कारण झोपेमध्ये कळत नकळत आपण काही स्वप्न बघतो, ज्या स्वप्नामध्ये नको त्या गोष्टी पाहिलेल्या असतात. गतजन्मीची केलेली काही पापकर्म आहेत, ती पापकर्म आपल्या स्वप्नामध्ये येतात, आणि तिथेही आपण कळत नकळत पाप करतो. म्हणून आपल्याकडून कळत नकळत केलेली सगळी रात्रीची पाप ती सकाळच्या संध्येने धुतली जातात. किती शास्त्रशुद्ध विचार आहे पहा बरं. पुढे म्हटले माध्यानीच्या वेळेला पुन्हा संध्या करायला सांगितले. याचा अर्थ माध्यानीच्या वेळेला पुन्हा परमेश्वराचं स्मरण करायचं, संध्येच्या निमित्ताने परत त्याचं नाम घ्यायचं. म्हणजे सकाळपासून उठल्यापासून जी काही कर्म केलेली आहेत किंवा उठल्यापासून जे अन्नग्रहण केलेलं आहे त्या अन्नातून जे जे काही पापवासना आहेत, ज्या ज्या कर्मातून निर्माण होणारं कळत नकळत केलेलं ते कर्म जे पापकर्म असेल ते पुन्हा सगळं शुद्ध करण्याची सोय कशाच्या साह्याने? माध्यानीच्या त्या गायत्रीच्या मंत्राच्या साह्याने किंवा माध्यानीच्या त्या नामाच्या साह्याने. त्यानंतर पुन्हा दुपारी कर्म आहेत, मामकुक्षी असेल दुपारची कर्म आहेत. त्यानंतर 3 सांजाच्या वेळेला करायचं जे आहे ते सायंकाळच्या वेळेला पुन्हा सांगितलेलं आहे की त्या सांध्येच्या निमित्ताने पुन्हा भगवन नामस्मरणच आहे, ज्या नामस्मरणाने दिवसभराचं जे केलेलं पाप आहे ते सूर्यास्ताच्या वेळेला ते पाप सगळं नाहीसं करून टाकणं. याचा अर्थ दररोज जे काही घडतं ना ती चित्ताच्या, सकाळी विषय निघाला पातक आणि पुण्य, पाप आणि पुण्य, याचा अर्थ रोजच्या रोज धुवून स्वच्छ करण्याची सोय केलेली आहे की नाही? लक्षात येईल. रोज दररोज दिवसातून 3दा त्रिकाल संध्या. आपण नुसतं भजन म्हणतो, चला र उठा र त्रिकाल संध्या करा र, दिली जयाने शक्ती त्याला स्मृती तयाला स्मरार. आम्ही नुसतं भजनच गातो, पण हे प्रत्यक्ष का करायला सांगितलंय? का असं जर दररोज चित्ताची शुद्धी 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 होत गेली
तर लक्षात येईल की हळूहळू आपण त्या शुद्ध तत्वापर्यंत जाऊ. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीतून आपले जे काही उपचार दिले आहेत, म्हणजे दररोजचे जे दिलेले व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बसवल्या. पण आपण म्हणतो हे काय धार्मिक आहे, ह्याच्यातून काय मिळणार आहे आम्हाला? आम्ही मुंजीचा इतका मोठा सोहळा सुंदर करतो, उपनयन संस्कार करतो, पाहुण्यांना बोलवतो सगळं, पण ते पोर काही करतच नाही. ते ज्याच्यावरती त्याचा संस्कार केलेला आहे तो संध्याच करत नाही. परमपूज्य मंदाते एक दिवस म्हणाल्या, तो का करत नाही? कारण ज्यांनी त्याला तो जप द्यायचा त्यांनीच तो केलेला नसतो. याचा अर्थ पित्यांनी पहिल्यांदा एक गायत्री पुरस्चरण केलं पाहिजे, म्हणजे 24 काय येतात माहिती आहे, 24,000 कमीत कमी केला पाहिजे. मग त्याचं व्याज आहे ते त्याला मुलाला द्यायचं. व्याज दिल्यानंतर तो करेल, पण यांनीच केलेलं नाही तर ते कसं काय करणार? आता लक्षात येईल की कुठेतरी आपली गडबड झालेली आहे. आपल्या या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून बसलो. म्हणून काका नेहमी म्हणतात की आता मला गायत्री म्हणायची गरज नाही आहे, पण मला त्रिकाला संध्या करता येईल, आणि म्हणून मला स्नान, एखादं स्तोत्र म्हणून मला स्नान करता येईल, मला भगवन नामस्मरण करता येईल, मला वैश्वदेव करताना परमात्म्याचं नाम घेऊन मला वैश्वदेव करता येईल. दिवसभर नाम जे कर्म मी करतो ते कर्म करता करता त्याचं नाम घेतलं तर ते समर्पित केलं तर ते शुद्ध कर्म होऊनच जाईल. याचा अर्थ ते माझं पाप कर्माचा लेपच मला लागणार नाही. आता इतकं सोपं मला वाटतं, जर परमपूज्य काकाही सांगत असतील तर मला वाटतं आता मला गायत्रीच येत नाही, माझं काही मंजूबंधनच झालं नाही म्हणून हळहळायची गरज नाही. आता मला कळलं ना, आता मी करीन एवढं म्हणा आणि पुढे चाल. कुठेतरी जे माझ्या आहात तिथून आपल्याला सुरुवात करता आली पाहिजे. या सगळ्यातून लक्षात येईल की आता माझं वय काय झालं हा विचार नाही, माझ्या हातात अजून पुष्कळ काही आहे, पुष्कळ काही कमवता येण्यासारखं आहे. जर 2.5 घटकेमध्ये खटवांग राजा पूर्ण ज्ञानी होऊ शकतो तर आपल्याकडे तो पुष्कळ वेळ आहे ना, मग आपण ते नक्की घेऊ शकतो. हा विश्वास, आत्मविश्वास घेऊन आपल्याला इथून जायचं की मला नक्की आता मी म्हणणार नाही की माझ्या मुखात का नाम येत नाही, येईल, पण मग एवढा मला विश्वास असला पाहिजे की तो आहे इथे सगळं. आणि म्हणून लक्षात येईल की सगळ्या संतांचं जर जीवनचरित्र बघितलं तर त्यांनी लहानपणापासून हे सगळं केलेलं आहे. म्हणून पारमार्थिक वय कोणतं आहे? मला कलावती यांचं चरित्र जर कोणी बघितलं असेल तर आईच्या चरित्रामध्ये म्हणतात आई 2-3 वर्षाच्या होत्या. 3 वर्षाची असतानाची ही मुलगी, ही बालिका खेळतीये आणि हिच्या सगळ्या चित्तवृत्ती कोणात आहेत तर त्या श्रीकृष्णामध्ये. त्यांचा खेळ फक्त श्रीकृष्णाचा आहे. आईंनी नाम दिलेलं ओम नमः शिवाय आहे बरं का, पण आईंचा उपास्य देवत श्रीकृष्ण आहे. सगळ्या चित्तवृत्ती कृष्णाची आहेत आणि म्हणून त्याही फुलं घेत आहेत, कृष्णाला घालतायत, पत्री घेत आहेत, कृष्णाला घालतायत, मित्रमैत्रिणींना बोलवत आहेत, त्या कृष्णाचं भजन म्हणतायत. कृष्णाशिवाय दुसरं आईनी काहीही केलेलं नाही. अशा ह्या कलावती तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक झाल्यात. लक्षात घ्या, गृहस्थाश्रम स्वीकारलाय, अपत्य झाली आहेत, प्रारब्धाचा इतका फटका मिळाला आहे की त्यांचा मुलगा स्वतः गेला, पण त्याही वेळेला लोक बोलवायला आले, आई तुमचा मुलगा गेलेला आहे, त्याचं क्रियाकर्म करायचं आहे. त्यावेळेला आई म्हणाल्या की मी माझं कृष्णाचं भजन पूर्ण करते आणि मग येते. तो नाहीतरी गेलेला आहे, 15 मिनटं उशिरा गेल्याने काही फरक पडत नाही, पण माझा नेम आहे कृष्णाचं भजन करायचं आहे, मी भजन पूर्ण करते आणि खाली येते. ते पूर्ण करून आई खाली आल्यात. लक्षात घ्या, ही निष्ठा आहे. माझा मुलगा तू का नेलास, ज्याला मी जन्म दिलेला होता? काही कर्तृत्व नाही आहे त्या मुलाचं त्यांनी घेतलेलं. लक्षात घ्या, संतांच्या चरित्रातून काय घ्यायचं आहे आपल्याला? कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्यांनी नाही परमात्मा सोडला, त्यांनी नाम नाही सोडलं, त्यांची श्रद्धा नाही डळमळीत झाली. आमची श्रद्धा सारखी डळमळीत आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही? काय आईंची श्रद्धा आहे? गाडगे महाराज असंच म्हणतात, ऐसे गेले कोट्यानं कोटू, काय रडू एका पोटी. नाही रडले ते लोक. आई थांबल्यात, भजन केले पूर्ण, आणि मग मुलाच्या देहाची वेल्लावेट म्हणाले. नाही ते म्हणाले मी जाणार नाही आहे तिकडे, जे जायचे ते नेणार आहेत म्हणाले, मी भजनच करते. तेव्हाही त्यांचं भजन सुटलं नाही. परमपूज्य काका म्हणतात आम्ही वाटत बघत असतो, असं काय झालं की 13 दिवस काहीच करायचं नसतं म्हणून सुखाने बसतो म्हणे. आता नाम घ्यायचं नाही, देवाची पूजा करायची, कारण सुख वाटतं म्हणे काही नाही करण्यामध्ये. हे आमचं देवावरचं प्रेम आहे, देवावरची निष्ठा आहे. कसं काय नामामध्ये आपण स्थिर होऊ शकू सांगा बरं? नामामध्ये स्थिर व्हायचं असेल तर त्याच्याशिवाय एक क्षणकाल पण चैन पडता कामा नये ना. म्हणून ही स्थिती जेव्हा आपण बघतो की पारमार्थिक वय कशावरती अवलंबून आहे, काय प्रकाराने केव्हापासून हळूहळू सुरुवात केली पाहिजे आणि किती तळमळीने त्या परमात्म्याला हाक मारली पाहिजे.
आणखीन एक आपल्यासमोर उदाहरण येतं, ते म्हणजे मीराबाईचं आहे. मीराबाईंचं सुद्धा चरित्र बघितलं तर असंच विलक्षण असं असणारं चरित्र आहे की लहानपणची मीराबाई हो, कोणाची तरी वरात बघते आणि ती म्हणते हे काय आहे, आणि तिची आजी आणि आजोबा तिला सांगतायत की हे विवाह संस्कार आहे. मग काय आहे, तर ती मुलगी जाते तिच्या सासरी. मग माझा पण विवाह होणार आहे. मग माझा नवरा कोण असणार आहे? आजोबा म्हणतात हा गिरीधर आहे घरातला. आणि तेव्हापासून तिने त्या गिरीधराला धरलेलं आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो ना कोई, हे मीराबाईंनी 3-4 वर्षाचं असताना अंतःकरणामध्ये धरलेलं आहे. त्यानंतर विवाह होऊन इतक्या राजवैभवामध्ये गेल्यात की राज्य आहे, पतीकडे राज्य आहे, ना पतीकडे चित्त गेलं ना त्या राज्य वैभवाकडे चित्त गेलं. कुठेही त्यांचं चित्त रमलं नाही. त्यांचं चित्त रमलं कशामध्ये, तर त्या फक्त त्या गिरीधरामध्ये रमलेले. लक्षात आहे, मुखामधला गिरीधर त्यांचा थांबलेलाच नाही, अखंड आहे तो. आणि म्हणून दृढ निश्चय त्यांचा तिथेच झालेला आहे की मला ते ह्याच्याशिवाय दुसरा कोणी तारणारा नाहीये. आणि मग विवाहाचं बंधनही त्यांना वाटलं. शेवटी बाहेर पडल्या. आता लक्षात येईल की मीराबाईंचं पुन्हा उपास्य दैवत श्रीकृष्ण आहे, पण त्यांचे गुरुदेव कोण आहेत, तर रोहिदास आहेत. त्यांनी नाम दिलेलं आहे, रामाचं नाम दिलेलं आहे. आणि म्हणून मीराबाई पुन्हा भजन म्हणताना काय म्हणतात, पायोजी महिने राम रतन धन पाय. मला मिळालेलं नाम रामाचं आहे. त्यांना प्रश्न नाही पडला की मी कृष्णाची भक्ती करते आणि रामाचं नाम कसं घेऊ. आपल्याला प्रश्न आहे ना, कोणाची भक्ती घेते आणि कोणाचं नाम कसं घेऊ. किती प्रश्नच आहेत, जास्त आहेत. गमतींनी काका म्हणतात आपण काहीच करायचं नाही, फक्त प्रश्न 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 विचारातच जायचं म्हणे. त्यांना प्रश्नच नाही पडला, कारण विश्वास आहे. रोहिदासांनी सांगितलेलं आहे की बाबा घे रामाचं नाव घे. मीराबाईंनी रामाचं नाव घेतलेलं आहे, पण कृष्णाची भक्ती केलेली. हे सगळं करताना गिरीधर हे त्यांचं उपास्य दैवत आहे. वेळ प्रसंग पडलाय की आता प्रपंच सोडायची वेळ आली, कारण घरामध्ये विष दिलं गेलं. परिणामी जो त्यांचा कृष्ण आहे, त्यांचा तिकडचा बघितला तो कसा तो काळा झालेला आहे, बघितलेला आपण तो आहे, तो द्वारकेचा कृष्ण त्यांचा असणारा पूर्ण काळा झालेला. कारण तो म्हणे त्यांना मी दिलं विष, त्याच्या काही उतरलं गेलं. अशा ते मीराबाई आहेत. आणि हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांची मीराबाई अखंड नाम घेत आहेत, सगळं करतायत, पण त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही, काही नाही. आणि हे सगळं करताना काही त्यांनी जेव्हा घर सोडायची वेळ आली तेव्हा लक्षात येईल. आपण आत्ता विचार करतो की शास्त्र विचार काय आहे, संत विचार काय आहेत. आणि म्हणून मीराबाईंनी म्हणे एक पत्र लिहिलं आहे. कोणाला लिहिलं आहे, जसं रैदास म्हणजे रोहिदासांना पत्र लिहिलं आहे, तसं त्यांच्या समकालीन असणारे नरसिंह मेहतांना पत्र लिहिलेलं. आणि नरसिंह मेहता त्यांना सांगतायत की सोड आता घर, बस झालं, आता तू मुक्तच हो. आणि नरसिंह मेहतांचं जसं उत्तर गेलं ना, तसं मीराबाईंनी सोडलेलं घर. आणि मग त्यांनी पाठीमागे वळूनही पाहिलेलं नाही की माझ्या सासरचं काय होईल, काही बघितलेलं नाही. बस आता माझ्या परमात्म्यासाठी मला घर सोडायचं आहे, त्याच्यासाठी जसं होईल तसं राहील. आणि मग त्या म्हणतात की करना फकीरी तो फिर क्या डरना. जेव्हा मीराबाईंनी एवढं सगळं राज्यवैभव सोडलं ना, तेव्हा त्या राज्यवैभव सोडताना त्या गात चालल्यात, करना फकीरी ते फिर क्या डरना. आता मला फकीरीच करायची आहे ना, तर आता कोणाला घाबरू, कशासाठी घाबरू, चालले मी माझ्याकडे. किती विश्वास असेल लक्षात घ्या. याचा अर्थ वयावरती हा विचार अवलंबूनच नाही आहे, कोणत्याही प्रकाराने विचारांचा. आणखीन एक उदाहरण आपण घेऊ जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या किंबहुना या शिवगडचं जे वैभव आहे, परमपूज्य काकांचा जो प्राण आहे तो श्रीमद शंकराचार्य. आचार्यांचं चरित्राचं थोडं चिंतन केलं तरी लक्षात येतो. वयाचा कितवा वर्षी, मौंजीबंधन 4थ्या वर्षी झालंय. 5व्या वर्षी मुलाच्या मनामध्ये एकच विचार सतत अखंड आहे. आचार्यांच्या मनामध्ये शंकर आहे, अजून आचार्य झालेला नाही आहे, पण शंकराच्या मनामध्ये एकच विचार आहे, मला गुरूंची प्राप्ती हवी आहे, बस. आणि मला मुक्त व्हायचं आहे, मला समाजाचं देणं द्यायचं आहे. मला देह जो मिळालेला आहे तो माझ्यासाठी नाही आहे, समाजाच्या कार्यासाठी द्यायचं आहे. त्यासाठी मला योग्य मार्गदर्शन हवे, मला गुरूंची प्राप्ती करायची आहे. आणि म्हणून मला संन्यास घ्यायचा आहे. म्हणून ते शिव शिव म्हणतातच आहेत ना. आता ही जी ओढ आहे परमात्म्याची 5 वर्षाच्या मुलालाच लागलेली आहे. आणि आई सोडत नाही आहे, म्हणून स्वतःच्या सामर्थ्याने एक मायेची मगर तयार केली आणि ते त्या मायेच्या पाशातून ते सुटलेले आहेत. लक्षात येईल की जेव्हा जीवनाचं ध्येय जेव्हा अत्यंत उच्च काही असतं ना, तेव्हा कोणीही कोणाला अडवत नाही.
आपण ध्येयच अजून आपल्यासमोर ठेवलेलं नाही आहे की पारमार्थिक ध्येय तरी माझ्यासमोर आहे का. लौकिकातलं ध्येय खरं पारमार्थामध्ये पुन्हा काही कमावणं म्हणजे ती सकामताच आहे अर्थात, म्हणून तेही कमावण्याचं नाही आहे. पण निदान परमेश्वराची प्राप्ती, खरंच परमेश्वरावरती निरपेक्ष मला प्रेम करता येईल का. निरपेक्ष, काही न मागता, नाही काही मागायचं नाही, काही त्याच्याकडून अपेक्षा नाही. आपण जातो एखाद्या संतांच्या दर्शनाकडे, त्यांनी आपल्याकडे नाही बघितलं की आपल्याला फार वाईट वाटतं की अरे माझ्याकडे पाहिलंच नाही. कुठेतरी आपल्याला हुरहुर वाटते. रामकृष्ण परमहंसांकडे मैंने एकदा नरेंद्र गेला, त्यांनी बघितलंच नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. 5व्या दिवशी नरेंद्र पुन्हा गेला आणि त्या दिवशी ठाकूरजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, नरेंद्र अरे मी गेले 4 दिवस तू येतोयस आणि मी तुझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, पण तरी सुद्धा तू येतोयस. नरेंद्र काय म्हणाला असेल. नरेंद्र म्हणाला, नाही हो, तुमच्याकडे आल्यानंतर मला फार बरं वाटतं, मला समाधान मिळतं म्हणून मी येतो. तुम्ही माझी दखल नाही घेतली त्याचं मला दुःख नाही झालं. ते याचा अर्थ मला समाधान वाटतं, तुम्हाला बघितल्याशिवाय मला चैन नाही. परमेश्वरावरती एकतर्फी प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. कसलीही अपेक्षा न करता त्यांनी मला काहीतरी दिलं पाहिजे, त्याच्या बदल्यामध्ये काय, बदला झाला की तो व्यवहार झाला. म्हणून परमेश्वरावरती निरपेक्ष प्रेम, कोणतंही काहीच अपेक्षा नाही, असं जेव्हा असेल, असं प्रेम जेव्हा आपण करू तेव्हा त्याचं नाम घ्यायची वेळच येणार नाही, कारण त्याचं अखंड स्मरणात असेल. नामापेक्षा स्मरण महत्त्वाचं आहे, कारण स्मरण सूक्ष्म आहे, ते अंतरंगामध्ये राहणार आहे. नाम वैखरीचं आहे, म्हणून ते कर्तृतंत्र म्हटलेलं आहे, एक वस्तुतंत्र. नाम घ्यायचं असेल तर कर्तृतंत्र, मी घेणार आहे, माळ घेणार आहे, काहीतरी घेणार आहे, करणार आहे, असं आहे. पण त्याचा परिणाम नाम घेतल्याचा परिणाम म्हणून कळत नकळत होणारच अखंड स्मरण आहे. मग अखंड जिथे स्मरण आहे तिथे काही करावं लागतं का. काहीच करावं लागत नाही. ज्याच्यावरती प्रेम आहे त्याचं स्मरण सहज घडतं. अहो इथे बसलोय तरी सुद्धा नातवंडांची आठवण येते की नाही. खरंच मनाला विचार, घरी जो आहे त्यांचे स्मरण येते की नाही. काय येतं आहे, कारण माझं त्यांच्यावरती प्रेम. हे जितकं खरं आहे तितकंच जे माझं उपास्य दैवत आहे ते जर मला इथे आठवत असेल तर मग हरकत नाही. आणि म्हणून शरीराने आपण कुठे आहोत यावर काहीच अवलंबून नाही. मग मी मनाने कुठे त्याच्यावरती आपला सगळा परमार्थ अवलंबून आहे. परमार्थ कशावरती आहे की माझं चित्त कुठे आहे, माझं मन कुठे आहे, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आम्ही महाभारतामध्ये त्या महाभारताचे युद्ध बघितलं. भीष्मा, ते कोण कोण आहेत तिथे, स्वतः गंगापुत्र भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, हे सगळे कौरवांच्या बाजूने आहेत. याचा अर्थ यांचं शरीर कौरवांच्या बाजूने आहे, पण मन कोणाच्या बाजूने होतं, चित्त कोणाच्या बाजूने होतं, ते पांडवांच्याकडे होतं. तसं शरीर कुठे असू दे ना. आणि म्हणून बरेच वेळेला आपण म्हणतो की अरे आम्हाला बसतो पण आमचं मन कुठेतरी जातं, आमचं कुठेतरी जातं, आम्हाला कळतच नाही. कबीरांनाच विचारलेला प्रश्न आहे आणि तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. मन जाता है तो जाने दो, मत जाने दो शरीर. मन जाणारच आहे कारण ते वायुतत्वाचं आहे, कुठेतरी फिरणारच आहे, ते जाऊ दे, पण त्या विषयाच्या पाठीमागे तुझं शरीर घेऊन जाऊ नकोस आणि शरीराने त्या भोगाच्या मागे जाऊ नकोस. एवढं तर आपल्याला साध्य होत आहे ना. मग एवढं साध्य झालं नामाच्या साहाय्याने तरी आपण पुष्कळ कमावलं की हो. मग मी काय कमावलं हे मला कळलं पाहिजे. आपण नाही नाही म्हणूनच रडत राहतो की आम्हाला नाही मिळत आहे, नाही मिळत आहे. असं नाही आहे, आपण खूप काही कमावलेलं आहे, लक्षात येईल. म्हणून आचार्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बघितल्यानंतर लक्षात येईल की शंकराचार्यांनी सुद्धा लक्षात येईल की ग्रहत्याग केलेला आहे, मातेचा त्याग केलेला आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मग आचार्य आपल्याला अगदी सहज म्हणतात की हा संसार कसा आहे की अनंत संसार समुद्रसार, हा सगळा समुद्रसार असणारा. मग ह्याच्यामध्ये काय आहे तर मी फक्त काय करतो तो गुरुपादुका अभ्याम. कशासाठी सोडले तर ते पाय मला मिळावेत म्हणून गुरुपादुका अभ्याम म्हटले बरं का. सद्गुरूंचे पाय मिळावेत म्हणून मी सगळं त्याग केलेला आहे. मग ते त्याग पादुकांना महत्त्व दिले. पुन्हा लक्षात घ्या, बुद्धीला महत्त्व दिले का, मस्तकाला दिले का, नाही आहे, लक्षात. गुरुपादुका अभ्याम याचा अर्थ चरणांनाच महत्त्व आहे. त्या भगतांनी रामाच्या पादुकाच आणलेल्या आहेत. खूप छान विचार येतो. आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत पण त्यात शास्त्र खूप छान सांगितलं आहे बरं का. जेव्हा त्या पादुका दिल्या म्हणे रामाने आणि भरतानी मस्तकी घेतल्या, तो निघाला आणि तेवढेच म्हणाला की रामा खूपच माझ्यावरती कृपा केलीस बरं का, मी पादुका मागितली, म्हणजे मी एक मागितली होती पण तू दोन्ही काढून दिल्यास.
याचा अर्थ मला ज्ञान आणि शक्ती दोन्ही दिलंस असं भरताला म्हणायचं. त्याला काय म्हणायचंय बघा, त्याचा मागचा विचार समजून घ्या. भरत म्हणतोय मला ज्ञान आणि शक्ती ह्या दोन स्वरूपाच्या तू पादुका दिल्यास. आणि पादुकांचं वैशिष्ट्य असं आहे, आता मला माझी काळजीच नाही आहे, तुला यावंच लागेल. कारण तो म्हणतोय तुमचा आमचा व्यवहार बघा, जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं ना तेव्हा त्या वाहनांना काहीच किंमत नसते हो, पण वाहना आपल्याकडे येत नाहीत, तुम्हाला आम्हाला वाहनांपर्यंत जावं लागतं, तेव्हा त्या वाहना आपल्या पायाचं रक्षण करतात. अगदी तसं रामा, तुझ्या वाहना घेण्यासाठी तुलाच यावं लागेल, म्हणून आता मला तुला बोलवायची गरज नाही, तुझ्या वाहनाच तुला माझ्याकडे घेऊन येते. काय विचार आहे बघा, काय विचार आहे की याचा अर्थ ते वाहनांपर्यंत तू येणारच आहेस, तू तिथपर्यंत. पादुका द्या, पण त्याला पादुका म्हणतो, पण शेवटी त्या वाहनाच आहेत ना. आपल्या व्यवहारामध्ये त्या वाहनांपर्यंत मला जायला लागतं, ती नाही माझ्याकडे येणार आहे, लक्षात घ्या. बघितलं तर लौकिकांनी ती अत्यंत शूद्र साधी अशी आहे, कसपटा सामान आहे, पण मला तिच्यापर्यंत जायचं आहे. तसं भरत म्हणतोय की रामा तुला माझ्याकडे यावंच लागेल, कारण तुझं हे सगळं मी घेऊन जातोय. आणि त्या पण चरणपादुका आहेत, जिथे माझं निजधाम आहे, कारण तुझ्या पादुका हे माझं निजधाम आहे, मी तिथे राहणार, कारण माझं सगळं चित्तवृत्ती माझी तिथे आहे. आणि म्हणून माझी चित्तवृत्ती कुठे ठेवायची? चित्तवृत्ती तिथे ठेवून जर आपण नाम घेतलं तर आपलं कामच झालं. आता लक्षात येईल की शुकमुनींचं चरित्र, पारमार्थिक वय बघतोय बरं का पारमार्थिक वय बघताना लक्षात येईल की शुकमुनी जे आहेत ते ह्यांचे पिता साक्षात व्यास आहेत, माता अरणीदेवी आहे. आणि अरणीदेवी असणारी ती माता गंमत अशी आहे की हिच्या उदरामध्ये हा गर्भ आहे. किती वैराग्य आहे, आपण म्हणतो शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते. किती वैराग्य, किती वैराग्य. हे बालक मातेच्या उदरामध्ये असताना विचार करते, मी जर जगामध्ये आलो तर पहिल्यांदी मायेमध्ये अडकला जाईन, आणि पहिली माया कोणती तर मात्यापित्यांच्या बंधनामध्ये अडकला जाईन, आणि म्हणून मात्यापित्यांचं बंधन तोडणं फार अवघड आहे, म्हणून बाहेर यायचंच नाही. आणि म्हणून आला नाही, किती दिवस आला नाही. भागवतांनी सांगितले 16 वर्षांनी आले. पराशर ऋषी मातेच्या गर्भामध्ये, अदृश्यंती त्यांच्या मातेचं नाव, तिच्या गर्भामध्ये 9 वर्ष होते. शुकमुनी आपल्या मातेच्या अरणीच्या गर्भामध्ये 16 वर्ष होते. 16 वर्ष बाहेर आल्याबरोबर मातापित्यांच्या त्याग करून निघून गेले. याचा अर्थ तत्क्षणी त्याग केला, कारण नारायणाची प्राप्ती करून घ्यायची म्हणून. वनामध्ये गेले, अखंड साधन केलं. आणि मग एक श्लोक कानावरती पडला. तो कोणाचा होता? ते भगवान गोपालकृष्णाचं स्तवन होतं. की त्या स्तवनाचं मध्ये म्हटलं होतं की जी पूतना स्तनाला विष लावून त्याला मारायला गेली होती, तिचा सुद्धा त्याने उद्धार केला, असा हा कृष्ण आहे. असं ते कृष्णाचं वर्णन ऐकलं आणि इतकं कौतुक वाटलं. असं वाटलं हा असा कोणता देव असला पाहिजे आणि असा कोणता ग्रंथ असला पाहिजे की ज्या ग्रंथामध्ये इतका सुंदर श्लोक आहे. म्हणून शोध घेतला आणि मग कळलं की भागवत नावाचा ग्रंथ आहे, जो माझ्या पित्याने लिहिलेला आहे. आता ज्या मात्यापित्यांचा त्याग केला त्यांच्याकडे शुकमुनी आलेत. कशासाठी? तर या ग्रंथाचं ज्ञान मिळवण्यासाठी. पण मुलगा म्हणून नाही आले बरं का, शिष्य म्हणून आले. ज्या मात्यापित्यांचा त्याग केला त्यांच्याकडेच पुन्हा शिष्यभावाने आलेत ज्ञान मिळवण्यासाठी. याचा अर्थ काय आपलं ध्येय असलं पाहिजे? नारायणाची प्राप्ती किंवा परमात्मा म्हणजे काय, देव म्हणजे काय. मगाशी विषय निघाला देव, कळतच नाही देव काय येते. मी गमतीने म्हणते लहानपणापासून देव देव शब्द ऐकला, पण देव कधी काही कळलाच नाही. अगदी उमजलेला तो उमजलेला नाही, काही नाही. मला वाटतं बराच वेळ झाला का, 5 वाजलेत, 15 मिनटं घेतलेत, क्षमा मागते, कळलं नाही. मी थांबवते माझ्या वाणीला, विषय बराच आहे. सोके चला ठीक आहे, परत होईल तिथं होईल. थांबते पण कारण उशीर होईल. झालेला विषय सगळा जो काही सेवा आहे ती परमपूज्य काकांच्या चरणी समर्पित करते. इथेच विराम पावते. क्षमा मागते कारण मला खरंच कळलं नाही. पुढच्या वक्त्याचा जयश्री त्यांचा वेळ मला घ्यायचा नव्हता, पण विषय असा होता म्हणून. पारमार्थिक वय एवढं मात्र नक्की आहे की ज्या क्षणी मला परमात्म्याची तहान लागेल ते माझं पारमार्थिक वय काय असेल तेवढं समजून घ्या.